एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावे ती इच्छा. एवढा जगदानी, एवढा जगदानी मागे तुळसी पाणी. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावे ती इच्छा. आला नावा रूपा, आला नावा रूपा तुका मने झाला सोपा. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावे तिच्या. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन. चरण संताचिया, चरण संताचिया, चरण संताचिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. यांच्या कृपालाने कसे जावितार बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपालाने कसे जावितारू बाबाजी सद्गुरुदास तुका. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरति प्रदेशं. विदेन्द्रादिदैवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं. दया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनुमानवी दिव्य रूपीच केले, न त्यागिता दिव्य लोकास नेले. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. काय भक्तीच्या त्या वाटा बजावाव्या सुमटा. एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावी. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तिच्या प्रसंगी. प्राप्त ठिकाणी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग. सुखाचा व्हावा यासाठी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली अशी असणारे देवचे श्रीमान श्रीमंत जगद्गुरु तुकोबरांच्या गाथेतील हार चरणाचा नसून फक्त 4 चरणाचा अभंग आहे. आणि या 4 चरणाच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज देवाचा स्वभाव कसा आहे, देवाला लागतो काय आणि देव आला कशासाठी याचं महाराज उदाहरणासहित खुलासा करतायत. एवढा प्रभू भावी, एवढा म्हणजे देव केवढा. एवढा अय गावाले केवढा, एवढा मग केवढा माय एवढा, मग देव केवढा एवढा, मग केवढा एवढा. देव केवढा सांगता येत नाही म्हणून तुकाराम महाराज त्याला एवढा हे विशेषण वापरतात. एक वाक्य लक्षात ठेवा, देवाचं नाव एवढं मोठं आहे. मी सांगत नाही, ज्ञानोबराज सांगतात ज्ञानदेव पुसे निवृत्तीची गगनाहुनी वाढ नामाही. शिट्टी मारतोय, शिट्टी मारायचं तेवढा बंद केलं तर बरं. नाहीतर बिगर माईकचं कीर्तन करतो, लोक काय फार जास्त नाहीत, माझा आवाज फार मोठा आहे याचा विक्षेप नको. ते तर पत्र्यासारखं वाचतं, त्याचा विषय संपलाय कधी. विठाला 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 विठाला.
सांगता येत नाही म्हणून महाराज त्याला एवढा म्हणतात. ऐका, ज्याचं अनुमान प्रमाण करता येत नाही, ज्याचं किलोमध्ये मोजमाप करता येत नाही, ज्याचं लिटरमध्ये मोजमाप करता येत नाही, ज्याला महाराज कशातच मोजता येत नाही, त्याला आपण अंदाजे एवढा असं म्हणतो. बरोबर आहे की नाही महाराज? आम्ही साप पाहिला पण केवढा सांगता येत नाही म्हणून एवढा. आम्हाला धान्य झालं किती सांगता येत नाही म्हणून एवढं झालं. ऐका, तसं महाराज म्हणतात देव केवढा सांगता येत नाही म्हणून एवढा. त्याचं अनुमान प्रमाण करता येत नाही, पण एवढा मोठा असणारा भगवान परमात्मा सुद्धा राहतो कुठं? एवढा प्रभू भावे, भावानं नाम प्रेमानं तेने संपुष्टी राहावे. भक्ताचं हृदय काड्याचे पेटी एवढं आहे आणि काड्याच्या पेटी एवढ्या हृदयामध्ये महाराज माझा भगवान परमात्मा राहतो. साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्याची सरली एरदार झाला सफल व्यापार. हरी आला हाता मग कैसी भय चिंता. महाराज म्हणतात देवाचं राहण्याचं ठिकाण आपलं हृदय आहे. बर ठीक आहे, देव तिथं राहतो पण करतो नेमकं काय काम? तर महाराज सांगतात होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा. तुम्ही जशी त्याची भक्ती कराल तशी देव तुमची इच्छा पूर्ण करण्याचं काम करत राहतो. कारण देवाचा स्वभाव आहे महाराज दुसऱ्याचं काम करणं. आजचं प्रयोजन तेच आहे. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुख मोहे धावे गाली पाना नाम घेता पंढरी राणा धर्मरक्षा वया. अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना अंबरसीसाठी जन्म सोशिली जो जशी भक्ती करल तसं देव त्याची इच्छा पूर्ण करण्याचं काम करत असतो. बर, देव कुणाची बी इच्छा पूर्ण करत नाही दिगंबर बाबा. देवाचा स्वभाव असा आहे घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. अगोदर देवाला काहीतरी द्यावं लागतं आणि मग देव तुम्हाला काहीतरी देतो. तो 200 मतदान बदलत नाही आणि अर्धी पाजल्यावर कुणाचे बी माग रातभर हिंडत नाही. त्याचा स्वभाव आहे. तुम्ही जसं त्याला द्याल तसं तो तुमचं काम करतो. पण त्याला नेमकं लागतं तरी काय? देवाला काहीच लागत नाही महाराज. अति प्रिय आवडे तुळशी बुक्का तैसी प्रीती करा भोळ्या भाविका नामा पद पंकज पादुका श्री मस्तकी वंदित से. देवाला काही लागत नाही. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लीची. त्याला काही लागत नाही, फक्त शुद्ध भाव लागतो. एवढा मोठा देव आहे. जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय त्याच्या हातात आहे. म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हले तो जगाचे चालिता. महाराज म्हणतात त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. पण असा असणारा भगवान परमात्मा भक्ताकडून फक्त अपेक्षा करतो एवढा जगदानी मागे तुळसी दल पाणी. एक तांब्या भरून पाणी अनेक तुळशीचं पान याच्या दुसरं त्याला काही लागत नाही. आणि असा असताना भगवान परमात्मा आजच्या दिवसाला महाराज म्हणतात एवढा जगदानी असणारा एवढा मोठा भगवान परमात्मा असणारा भक्ताचं काम करणारा आला नावा रूपा. आजचं महत्व आणि तुका म्हणे झाला सोपा. असा एवढा मोठा भगवान परमात्मा नावाला आणि रूपाला आला पण त्याच्या भक्तासाठी सोपा झाला. अभंगाचा सरळ भावार्थ कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल भाव मी तुमच्या समोर मांडलेला आहे. यथामती यथावका संकल्पित वेळेमध्ये सेवा पूर्ण करायची आहे. पण त्याच्या अगोदर थोडासा पर्याय त्याने कीर्तनकाराचा आद्य कर्तव्य आहे. तीर्थक्षेत्र वांगी नावाचं हे गाव आणि या वांगी नावाच्या गावामध्ये 150 वर्षापासून चालू असणारी जन्माष्टमीची परंपरा. आणि या जन्माष्टमीच्या परंपरेत महाराज हा सुरू असणारा तुमचा नामयज्ञ ज्ञानयज्ञ. आणि त्या नामयज्ञात ज्ञानयज्ञात महाराज ही आज उपांत्य दिवसाची म्हणजे भगवान कृष्ण परमात्म्याच्या प्राकटीकरणाच्या निमित्तानं आणि भगवान ज्ञानोबरायच्या जयंतीच्या निमित्तानं महाराज सुरू असणार हा तुमचा नामयज्ञ. आणि आज सर्वात मोठा पर्व काळ आहे. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं आजच्या दिवसाला फार मोठं महत्व आहे. कारण आज देवाचा जन्म आहे आणि आज संताचा सुद्धा जन्म आहे. पुढल्या वर्षी तर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त लिहित आहे. आज एक वाक्य वाढवायचं ज्ञानोबरायांच्या जन्म उत्सवानिमित्त एकच वाक्य वाढवायचंय. लय पैसे घेणार नाही ते. विठाला या महाराज 2 देवाच्या जन्माच्या निमित्तानं तुमचा सुरू असणार हा नामयज्ञ.
आणि त्या नामयज्ञात आजची सेवा मला परमभाग्यानं तुमच्याच गावचं पारमार्थिक वैभव सचिन महाराजांच्या माध्यमातून इथं येण्याच्या योगाला महाराजांनी मला फोन केला. महाराज रामकृष्णारे. म्हणलं रामकृष्णारे, आमचा सप्ताह सुरू होते अमुक तारखेपासून अमुक तारखेपर्यंत आणि आमच्या सप्त्यात तुमचा दिवस घालायचा कितवा घालू द्या. मी म्हणलं 10वा सोडून कितवा बी घाला, काय अडचण यायची नाही. नाही म्हणले महाराज 10वा नाही घालणार म्हणले, अजून त्याला टाइम आहे 10वा घालायला. हा पण म्हणले जागराची सेवा तुम्ही करावी अशी आमच्या ग्रामस्थांची अपेक्षा आहे. ठीक आहे म्हणलं महाराज, काही अडचण नाही. आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन येण्याचा महाराज इथं अठ्ठा झाला. सुंदर वातावरण आहे बघा. भगवान पंढरीनाथाच्या मूर्तीकडे पाहिलं का आपण पंढरपुरात आहोत अशीच अनुभूती येत आहे बघा. आई साहेबाची मूर्ती बघा तेवढी देखणे. आणि सांगू महाराज, मला इथं उभा राहिल्यानंतर मी तुमच्या वांगीत कीर्तन करतोय असा भास होत नाही. मला वाटतंय माझं पंढरपुरात सभा मंडपात कीर्तन सुरू आहे आणि भगवान पांडुरंग माझ्या समोर उभा आहे असंच वातावरण आहे बघा. अत्यंत गोड वातावरण आहे. आणि या गोड वातावरणामध्ये बघा त्याच तोला मोलाचे गायक, त्याच तोला मोलाचे वादक आणि त्याच तोला मोलाचे ऐकणारी माणसं सुद्धा आहेत बघा. सगळं नंबर 1 आहे. गायक नंबर 1, वादक नंबर 1, ऐकणारे नंबर 1. मग मी काय 2 नंबर आहे का? हा, आपलं बी 1 नंबरच काम असते, फक्त शांत चित्तानं ऐकलं पाहिजे. सर्व वातावरण चांगलं आहे आणि या वातावरणामध्ये बघा अत्यंत उत्साहामध्ये आपण आपल्या भगवान कृष्ण परमात्म्याच्या जन्माचं स्वागत करून प्राकटीकरणाचा भाव आपल्याला पाहिजे. पण त्याच्या अगोदर अभंगाचा भाव पाहिजे. अभंग तुकोबरायचा, अभंगाला चरण 4. म्हणजे अभंगात तुकाराम महाराज देवाचा सांगताय स्वभाव. देव केवढा, आता माझ्या बरोबर बोलायचं, देव केवढा सांगता येत नाही. बाबा तुम्हाला मी साखर दिली खायला, साखर साखर कशी आहे हो बोलायचं निवांत. मी तुमच्या जिल्ह्यात नाही, मी काय लांबचा नाही, त्याच्यामुळं काय मी तुमच्यावर केस करणार नाही, चुकलं तर मी काय तुम्हाला फाशी देणार नाही, त्याच्यामुळे बोलायचं निवांत राहायचं. तुम्हाला दिली साखर खायला, साखर कशी आहे बोल, गोड आहे. दादा तुला साखर दिली खायला, साखर कशी आहे, गोड आहे. या मंडपात मी पोतभर साखर आणून वाटले, प्रश्न केला प्रत्येकाला साखर कशी आहे, प्रत्येकाचं उत्तर एकच आहे, साखर गोड आहे. पण माझा दुसरा प्रश्न आहे, साखर किती गोड आहे सांगता येतंय का गावाले? साखर गोड आहे तुम्हाला माहित आहे, साखर गोड आहे मला माहित आहे, पण साखर किती गोड आहे जसं सांगता येत नाही तसं देव केवढा हे सांगता येत नाही म्हणून एवढा. एक उदाहरण सांगतो. काय झालं, आमच्या गावातल्या एका माणसाला रोजगार हमी योजनेतनं विहीर मंजूर झाली. आता ती रोजगार हमी कशी योजना आहे गुरु सांगू का तुम्हाला? रोजगार हमी, काम कमी, निम्म्यात तुम्ही आणि निम्म्यात आम्ही, हाय का नाही महाराज? तसं त्यांना महाराज विहीर पाडायला सुरुवात केली आणि विहिरीचं काम सुरू झाल्यानंतर 8-4 दिवसानं विहिरीला पाणी लागलं. एक वाक्य लक्षात ठेवायचं बरं का महाराज, तुम्ही जर शेतकरी असाल तर शेतकऱ्याला 3 वेळा आनंद होतो. 3 वेळा. पहिला क्रमांक 2-3 वर्ष पाऊस नाही पडावा आणि 2-3 वर्षानंतर एकदम आभाळ गोळा व्हावं आणि धो धो पाऊस पडावा. शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी भरणार म्हणजे भरणार. पहिला क्रमांक. दुसरा क्रमांक 20 वर्षाची पोरगी हाताच्या फोडाप्रमाणे जपावी, तिचं लग्न करावं आणि ती तिच्या नवऱ्याबरोबर गाडीत बसून जावी. बाप तिथं रडत नाही पण घरात आल्यावर रडल्याशिवाय राहत नाही. दुसऱ्या क्रमांकाचा आनंद. आणि तिसरा क्रमांक लोकांचे उसने पासने पैसे घ्यावे आणि आपल्या मळ्यात विहीर किंवा बोर पाडावी. त्या बोरला आणि विहिरीला पाणी लागलं का शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येतं, कारण तो त्याचा आनंदाचा दिवस आहे. हो, शेतकरी जीवन जगत होता महाराज, त्याने विहीर पाडली आणि त्या विहिरीला पाणी लागलं. दिगंबर बाबा, पाणी लागल्यानंतर आपल्या भागात नियम आहे. काय नियम आहे? पाणी लागलं का पहिलं पाणी घागरीत घ्यायचं आणि ते देवाला आणून घालायचं आणि मग महाराज पाणी वापरायला सुरुवात करायची. त्यानं त्याच नियमाप्रमाणे घागरीत पाणी घेतलं, घागर खंड्यावर घेतली, गावातल्या मंदिरात आला, देवाला पाणी घातलं आणि सगळ्याला पेढे वाटायला सुरुवात केली. माणसं यायची, पेढे खायची, निघून जायची, यायची, पेढे खायची, निघून जायची, यायची, पेढे खायची, निघून जायची. पण त्या गावात एक बुवा होता, तो कुणाचं फुकाटचं खात नव्हता. त्या गावातला आपण बाकीचा विचार करायचा काय गरज चालली आहे की नाही महाराज? त्यानं पेढा हातात घेतला आणि वाटणाऱ्याला प्रश्न केला, पेढा कशाचा आहे? शेतकरी म्हणला पेढा खाव्याचा आहे. अरे म्हणला पेढा खाव्याचा याची मला अक्कल आहे, कशाचा नाम तू वाटतो का? तर सांगितलं माझ्या विहिरीला पाणी लागलं आणि त्या आनंदाची अभिव्यक्ती व्यक्त करण्यासाठी मी पेढे वाटतोय. वारकऱ्यांना सांगितलं मी तुझा पेढा खाणार, पण तुझ्या विहिरीला पाणी किती लागलं हे सांगितल्यानंतर शेतकऱ्यानं सांगितलं अंदाजे माझ्या विहिरीला एवढं पाणी लागलंय. केवढं लागलंय? एवढं. वारकरी म्हणला तसं मोगाम बोलायचं नाही, नेमकं केवढं सांग. म्हणला एवढं. अरे नेमकं सांग. एवढं. आणि नेमकं सांग. एवढं.
तरी वारकरी म्हणतो मला केवढं कळत नाही, नेमकं सांग. शेतकऱ्याला राग आला, शेतकऱ्यानं मोटरसायकल आणली, वारकऱ्याला गाडीवर बसवला, मळ्यात नेला, हिरीच्या कड्या उभा केला आणि म्हणले हे बघ एवढं लागलंय. तरी वारकरी म्हणतो मला एवढं कळत नाही, नेमकं केवढं सांग. शेतकऱ्याला राग आला, शेतकऱ्यानं कपडे काढले, हात वर केले आणि विहिरीत उडी मारली, सांगितलं एवढं लागलं. पण पुढचं ऐका, त्याला पवायला येत नव्हतं. जे गेलंय ते पुन्हा अजून महागारी आलं नाही. जसं शेतकऱ्याला आपल्या विहिरीला पाणी किती लागलंय सांगता येत नाही, तसं तुकाराम महाराज म्हणतात मला देव वढा विठाला विठाला सांगतो महाराज. काय झालं, भगवान कृष्ण परमात्म्याचं लग्न आता कितवं होतं ते काय मला सांगता येणार नाही, कारण त्यानं 16,108 लग्न केली होती. मी गेल्या वर्षी एकच केलंय तर काय कळतंय मला. 2 कीर्तन असून भागना आता ऐका नाही महाराज. सांगायचा भाव माझा ऐका, भगवान कृष्ण परमात्म्याचं लग्न आता ते देवाचं लग्न आहे. ते का तुमचं माझं लग्न आहे का? सकाळी ढामढूम, दुपारी खामखुम, संध्याकाळी समसुम, ते का आपलं लग्न आहे का महाराज? देवाचं लग्न. देवाचं लग्नाला काय कमी हो? 4 एकराचा मंडपन, वाजवायला इंद्रन, म्हणायला गंधर्वन, नाचायला अप्सरा, प्यायला अमृत. तिथे काय सरमाडी आहे का प्यायला अमृत प्यायला? असं वातावरण देवाच्या लग्नात. मी दिगंबर बुवा लग्नाला गेलो आणि दिगंबर बुवान मला प्रश्न केला, म्हणले महाराज आपण एवढी लग्न फिरलो पण मला एक प्रश्न आहे. म्हणलं काय प्रश्न आहे? ते म्हणले लग्नाच्या प्रवेशद्वारात कमानीत अत्तरचा फवारा का लावतात? मी सांगितल्याचं कारण असं आहे, माणसं येतात, भरपूर लाडू खातात आणि मध्ये बसून प्रदूषण करतात म्हणून ते अत्तरचा फवारा आहे का नाही महाराज? देवाचं लग्न काय कमी हो महाराज? देवाचं लग्न काय कमी? आणि मग महाराज असं सगळ्याला अक्षता वाटल्या, मध्ये अंतरपाठ धरला आणि काका म्हणले करायचं का सुरू? सगळे म्हणले करा सुरू. आणि मग काकानं सुरू केलं, स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम असं म्हणल्याबरोबर देवाच्या बायकोनं सांगितलं हे थांबा, मला ह्याच्या बरोबर लग्न करायचं नाही. आता देवाला प्रश्न पडला, एकतर मिळत नाही त्या पुरी लग्नाला, आता ही मिळाली बिचारी तरी नाही म्हणायला लागली, करावं तरी काय? असं म्हटल्यानंतर महाराज तिनं सांगितलं मी तुमच्या बरोबर लग्न करत नाही. देवानं विचारलं ठीक आहे लग्न करत नाही मला समजलंय, तू दोनदा बोलून दाखवू नको, पण का करत नाही याचं उत्तर सांग. आणि मग तिने सांगितलं की माझा बाप लग्नाला आल्याशिवाय मी तुमच्या बरोबर लग्न करणार नाही. त्या देवाच्या बायकोचं नाव होतं लक्ष्मी. काय नाव होतं? काय होतं? आता लक्ष्मीचा बाप कोण सांगा बर? कीर्तन संपल्या 1 रुपया बक्षीस देतो तुम्हाला, सांगा लक्ष्मीचा बाप कोण? कोण? नाही नाही नाही, लक्ष्मीचा बाप कोण? इकडं पुरुष मंडळी, ए पुरुष मंडळी, लक्ष्मीचा बाप कोण? लक्ष्मीचा बाप कोण? लक्ष्मीचा बाप समुद्र आहे. ज्या वेळेला समुद्र मंथन झालं त्याच्यात 14 रत्न बाहेर पडली, त्या रत्नातले एक रत्न आहे तिचं नाव आहे लक्ष्मी. आणि लक्ष्मी ही सागराची कन्या आहे, म्हणजे समुद्राची मुलगी आहे. आणि मग तिनं सांगितलं माझा बाप लग्नाला आल्याशिवाय मी लग्न करणार नाही. बायकोचं ऐकावं लागतं, देव सुद्धा ऐकतो गर का गुरुजी. देवा सुद्धा बायकोचं ऐकावं लागलं. बायकोनं हट्ट केला. देवानं सुवर्णाक्षरात पत्रिका लिहिली, ती पत्रिका नारदाच्या हातात दिली. नारदानं सांगितलं हे काम आपल्याला नको, मग कोण करायचं? तुला ड्रायव्हर करायला म्हणले ड्रायव्हर. आता देवाचा ड्रायव्हर आहे गरुड. कोण आहे? गरुड. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई वेगे आणावा तो हरी मजली उतरी. गरुडागड पत्रिका दिली, गरुड पत्रिका द्यायला गेला. समुद्रानं पत्रिका वाचली आणि मग विचार केला माझ्या लेकीचं लग्न आहे, गेलं पाहिजे, पण एकट्यानं जाऊ जमणार नाही, भाऊकी लग्नाला नेली पाहिजे. आणि मग त्यानं त्याच्या बाकीच्या 6 भावाला व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल केला. आणि मग महाराज ते 6 आणि हा 7वा सगळे सागरी एकत्र झाले आणि आपल्या लेकीच्या लग्नाला यायला निघाले. असा मंडप भरगच घातलेला ना वातावरण काय महाराज, तिकडं जसा समुद्र दहाड 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 यायला लागला का वाजंत्री म्हणली आपला डब भिजला, आता करता तरी काय महाराज? हो, डीजे वाला म्हणला आपला डीजे भिजला, आता करता तरी काय? आणि तेवढ्यात म्हातारी एक मागं बसली होती. त्या म्हातारीनं मागं बघितलं आणि समुद्राचं पाणी दिसल्यावर म्हणले ए पुरीनो, अगं पुढं लगीन काय बघताय, महाग समुद्र आला. असं म्हणलं का मंडपातलं सगळं वराड पडून गेलं. जाताना माईकच्या वायरा तोडून खरकटे हात मंडपाला पुसून गेलं.
मंडपात राहिले चौघे. पहिला क्रमांक कृष्ण भगवान परमात्मा, दुसरा क्रमांक लक्ष्मी, तिसरा क्रमांक गर्गाचार्य, चौथे क्रमांक संदीपनी ऋषी. गर्गाचार्य म्हणतात, देवा ह्याला लग्नाला बोलवायचं होतं तर आम्हाला बोलवलं कशाला? तुझं लगीन तुला लकला, आम्ही आपलं घरी जातो. सांगितलं असं काय करू नका, माझं एवढंच लग्न लावा, मी काय पुढच्या लग्नाला तुम्हाला बोलवणार नाही. पण आता एक 5 मिनिटं दम काढा. देवाच्या विनंतीने हे दोघं थांबले आणि देवानं बायकोला सांगितलं, ऐकलं का लक्ष्मी, तुझ्या बापाला बाहेर थांबायला सांग. असं म्हणलं का लक्ष्मी म्हणली, हे तसं जमत असतंय का? म्हणले, माझ्या बापाला बसाय टाकावं लागल. तुम्हाला सोय करायची होत नव्हतं तर माझ्या बापाला बोलवलंच कशाला? आता बोलवाय सांगितलं हिनच आणि पुन्हा म्हणते बोलवलं कशाला? देवाला राग आला. देवानं डावा हात समोर केला आणि डाव्या हातावरचा एक रोम नाम एक केस उपटला. दिगंबर बाबा एका केसाचा खड्डा किती पडला असेल महाराज? किती पडला असेल एका केसाचा खड्डा? आणि सांगितलं, या मामा, सासऱ्याला मामा म्हणतात ना, या मामा आणि बसा. एका केसाच्या खड्ड्यात, एका रोमाच्या खड्ड्यात माझ्या कृष्ण भगवान परमात्म्यानं 7 समुद्र बसवले होते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, त्याचं माप काढता येत नाही, म्हणून एवढा विठाल बळी नावाचा राजा आहे, सगळ्याला परिचय त्याचा. आणि बळीचं सत्व पाहण्यासाठी भगवान परमात्म्यानं वामन रूप धारण केलं. आणि वामन रूप धारण करून त्याच्या दारात गेला आणि त्याला सांगितलं, मला तुझ्याकडं काहीतरी पाहिजे. आता ब्राह्मणाचा वेश असल्यामुळं विनमुख गेली अतिथी ने पुण्याची सामुग्री असं प्रमाण आहे. आणि मग विचार केला, अतिथी जर बिन आपल्या काय घेता गेला तर आपलं पुण्य संपल. म्हणून त्यानं सांगितलं, बोला तुम्हाला काय पाहिजे? काय नाही म्हणले, तू एवढा मोठा राजा आहे, मला तुझ्याकडून काहीच नको, मला फक्त 3 पावलं भूमी. किती पावलं? मागताना किती चतुरी केलं बघा, 3 पावलं भूमी. असं म्हणलं का ते म्हणलं, चला तुम्हाला पाहिजे तर घेऊन टाका. आता एवढं दान द्यायचं म्हणलं संकल्प सोडला पाहिजे का नाही? मग ते तांदूळ आणले पाहिजे का नाही संकल्पाला? तुमच्यात नसते वाटत संकल्प आहे का नाही महाराज? असते का? आणि मग बळीराजाला महाराज सांगितलं संकल्प सोडा. आणि मग संकल्प सोडताना पाणी सोडायच्या वेळेला बळीचे गुरु, त्यांचं नाव आहे शुक्राचार्य, हे दैत्य गुरु आहेत. शुकाचार्य हे व्यासपुत्र आहेत आणि शुक्राचार्य हे दैत्य गुरु आहेत. जरा फरक लक्षात घ्यायचा, एका मात्र्याचा फरक आहे, एका पायाचा फरक आहे. आणि मग सांगितलं की आपल्या शिष्याची सगळी संपत्ती हडप होते याचा विचार गुरुच्या मनात आला. आणि गुरुने विचार केला, आपला शिष्य आपण जपला पाहिजे किंवा त्याला वाचवला पाहिजे. म्हणून त्या झारीच्या मुखात येऊन शुक्राचार्य बसले. आणि मग पाणी सोडायच्या वेळेला पाणी खाली येईना, म्हणून बळीनं काय विचार केला, काहीतरी अडकलं असेल म्हणून काटूक घेतलं आणि काटकानं महाराज वर सारलं. त्याला प्रमाण आहे, आळा आला म्हणून या डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. बळीने आंधळा शुक्र केला. झाऱ्यातलं पाणी सोडलं, संकल्प झाला आणि देवानं पहिला पाऊल ठेवला का पहिल्या पावलात सगळी भूमी म्हणजे पृथ्वी नष्ट झाली. आता विचार केला, पहिल्या पावलात पृथ्वी संपली, आता करावं काय? पण सामर्थ्यानं स्वर्ग जिंकला होता बळीराजानं. दुसरा पाऊल स्वर्गात ठेवला, स्वर्ग संपला. आता तिसरा पाऊल नेमका ठेवायचा कुठं? आपलं राज्य संपलं. आणि मग बळी मात्र शब्दाला पक्का होता. बळीनं सांगितलं, देवा असं करा, आता तिसरा पाय ठेवायचाच असेल तर माझ्या डोक्यावर ठेवा. त्याला प्रमाण तुका म्हणे, बळी जीवनाला पायास्थळी तुकाराम महाराज म्हणतात, मला देव केवढा सांगता येत नाही. एकदा काय झालं उदाहरण सांगतो बरं तुम्हाला. कीर्तन समजते का? लय जड चाललंय, बरं चाललंय ना? मग माना हलवा म्हणजे मला कळ तुम्ही जाग्यात. कारण ते कसं रोजचं कीर्तन 9 ते 11 असते आणि आज 10 ते 12 असल्यामुळे 1 तासाचा गॅप असल्यामुळे लोकांना ते लिंक लागत नाही लवकर. तर ऐका, लक्षपूर्वक ऐका. काय झालं, एका मंदिरात रामायण चालायचं, रामायण. आणि जुन्या काळात मंदिरातनी रामायण महाभारत चालायची आणि त्याच्यामुळं महाराज जुनी माणसं हुशार होते महाराज, अनुभव असायचा. एखादं वाक्य त्यांच्या मनामध्ये असायचं आणि त्या वाक्यानुसार ते जीवन जगायचे. पण आता रामायण नाही, महाभारत नाही, काय नाही. मंदिरात असला तर असते शाळापुरांचा डान्स, दुसरं काय असतं मंदिरात. त्याच्यामुळं रामायण चालायचं एका मंदिरात. आणि रामायणामध्ये वक्त्याच्या मुखातनं एक दिवशी ऐरावताचं वर्णन ऐकलं. ऐकणारे होते सगळेच,
पण त्याच्यात होते 4 सुरदास. सुरदास म्हणजे कोण? ज्याला डोळ्यानं दिसत नाही त्याला शास्त्रीय भाषेत सुरदास म्हणतात, आपल्या भाषेत आंधळ म्हणतात. आपली भाषाच वेगळी आहे महाराज. आणि त्यात सांगली जिल्हा म्हणजे भाषेचा राजा माणूस आहे महाराज. ऐका, त्या चौघाने असं ऐकलं की ऐरावताचं वर्णन ऐकलं आणि मग गावच्या सरपंचाची गाठ घेतली आणि सांगितलं आम्हाला सुद्धा हत्ती बघायचं आहे. आता सरपंच म्हणले आता अजिबात काळजी करू नका, आपली यात्रा आहे पुढल्या महिन्यात, यात्रेला आपण हत्ती आणणार आहे आणि त्यावेळेला हत्ती आम्ही तुम्हाला दाखवू असं म्हणलं. ते म्हणलं ठीक आहे, काही अडचण नाही. महिना झाला, यात्रा भरली आणि यात्रेत हत्ती आला का या चौघाला हत्ती दाखवायला नेलं. आता मला सांगा, ज्या माणसाला डोळ्यानं दिसत नाही ती माणसं पाहतात कशानं? बोला की कशानं पाहतात? डोळ्यानं दिसत नाही ती माणसं हातानं चापचून पाहतात. आणि मग महाराजा चौघांनी महाराज हत्ती तपासून पाहिला, पण भीती वाटत असल्यामुळं 5 मिनिटं त्यांचा हत्ती बघून झाला आणि संध्याकाळ चौघे मंदिरात आले आणि चौघांनी सुरुवात केली. आम्ही हत्ती पाहिला. एक म्हणला हत्ती का नाही मोठ्या खांबासारखा आहे, एक म्हणला हत्ती का नाही दोरीसारखा आहे, एक म्हणला हत्ती का नाही सुपासारखा आहे आणि एक म्हणला हत्ती का नाही मोठ्या घागरीसारखा आहे. आता मला सांगा, या चौघांनी केलेलं हत्तीचं वर्णन चुकीचं का बरोबर? चुकीचं का बरोबर? बरोबर आहे. का? ज्यांनी जेवढा अनुभवला त्यांनी तेवढा सांगितला. ज्यानं पाय बघितले तो म्हणतो हत्ती खांबासारखा आहे, साहजिक आहे. ज्यानं शेपटी बघितलं तो म्हणतो हत्ती दोरीसारखा आहे, साहजिक आहे. ज्यानं कान बघितले तो म्हणतो हत्ती सुपासारखा आहे, साहजिक आहे. आणि ज्यानं महाराज पोट पाहिलं तो म्हणतो हत्ती घागरीसारखा आहे, साहजिक आहे. त्यांनी केलेलं वर्णन चुकीचं नाही, त्यांनी केलेलं वर्णन अत्यंत बरोबर आहे. पण त्यांना जेवढा अनुभव आला तेवढा त्यांनी सांगितला. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला देव केवढा सांगता येत नाही, पण एवढं मात्र नक्की आहे की एवढा मोठा असणारा भगवान परमात्मा सुद्धा भावानं नाम प्रेमानं कुठं राहतो? अभंगाचं पहिलं. एवढा प्रभू भावे 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 जेने संपुष्टी राहावे जेने संपुष्टी राहावे जेने संपुष्टी राहावे जेने संपुष्टी राहावे येत नाही. पण आम्ही एवढं सांगू शकतो, तो किती जरी मोठा असला तर त्याचं राहण्याचं ठिकाण हे त्याच्या भक्ताचं हृदय आहे. मी म्हणत नाही, महाराज म्हणतात कुणाच्या हृदयात राहिला? सावता म्हणे केला मला विठ्ठल पायी ओविला गळा. सावत्याच्या हृदयात राहिला महाराज. अजून कुणाच्या राहिला? रामाचं रावणात युद्ध संपन्न झालं, युद्धामध्ये रामप्रभू विजय झाले आणि विजय यात्रा निघाली. राहिले रामराज्य काय उन्ही आमाशी धरणी धरे पिके गाई वळल्या म्हशी. राम वेळोवेळा तुम्ही ओवी गाये. महाराज म्हणतात झाले रामराज, रामाचं राज्य झालं. प्रभू रामचंद्र सिंहासनावर बसले आणि सगळ्याला बक्षीस वाटायचा कार्यक्रम ठेवला. पहिला बक्षीस तिला उर्मिलेला का? तिने 14 वर्ष उपवास केला म्हणून सगळ्याला बक्षीस वाटलं. सगळे शेवटी नंबर आला हनुमंतरायचा आणि हनुमंतरायला पुढं बघितलं का देवाच्या डोळ्यात भरलं पाणी. आणि मग सीतामाईने विचारलं हनुमंताचा नंबर पाहिजे पहिला, पण तुम्ही ठेवलाय शेवट, याचं कारण काय? तर रामानं सांगितलं त्याला द्यायला माझ्याकडं काही सुद्धा नाही. माझा जीव जरी त्याच्या पायावर ठेवला तरी त्याचे उपकार फिटणार नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई ठेविता पायी जोडा. प्रभू रामचंद्राच्या डोळ्यातलं पाणी सीतामाईनं बघितलं, स्वतःच्या गळ्यातला नवरत्नाचा हार काढला आणि त्याच्या अंगावर फेकून दिला. हे घे तुला. मणीचं महाराज माळ बघितली, हातात घेतली, पहिला मणी फोडायचा खाल टाकायचा, फोडायचा खाल टाकायचा, फोडायचा खाल टाकायचा.
सीतामाई म्हणली वानर ते वानरच बघा, किती सांगावं तरी त्याला काय कळत नाही. अरे हनुमंता मणी का फोडायला लागला? सांगितलं याच्यात राम आहे का पाहतो. तुझ्यात राम आहे का असं म्हणलं का महाराज, शब्द पुरायचा व्हायच्या अगोदर महाराज दोन्ही हाताला छती विस्तीर्ण केली आणि रामपंचायतन दाखवलं. ग्रामपंचायत रामपंचायतन दाखवलं. आणि रामपंचायतन दाखवलं का तर एवढा मोठा देव तो सुद्धा भक्ताच्या हृदयात राहिला आहे. पण आता सध्या तसं नाही. चांगल्या गोष्टीकड लोकांचा कल नाही. मला वाटते वांगीची लोकसंख्या कमीत कमी 7,000 असेल. हा जास्त आहे का? डबल 14,000 आहे का? पण माझा एक माराचा अनुभव आहे बरं का बापू. ज्या गावची लोकसंख्या जास्त त्या गावात कीर्तनाला माणसं कमी. एवढा मोठा मांडव पण त्यात 5च पांडव आहे का नाही महाराज. ते बी डायनामी गेलेली आहे का नाही. काय करता महाराज, कारण परमार्थाकडे लोकांचं लक्ष नाही. एक सांगू तुम्हाला ऐका, तूप विकायला किती महाराज अडचण आहे. तूप विकायचं म्हणलं दिगंबर बाबा का पहिल्यांदा सांगोलच्या बाजारला गेलं पाहिजे, म्हैस आणली पाहिजे, खुट्या आणल्या पाहिजे, कासरं आणलं पाहिजे, तिला पत्रा टाकला पाहिजे, पुन्हा म्हस बांधली पाहिजे, तिला गावात कापून घातलं पाहिजे, मग म्हशी दूध काढायचं, दुधाचं परत मारा दही लावायचं, दह्याचं ताक करायचं, ताकाचं लोणी करायचं, लोणी कडवायचं, पुन्हा त्याचं तूप करायचं आणि ते बाजारात वांगीला नेऊन बसायचं. आणि मग दिवसभर बसल्यावर ना 4 वाजता गिराईक लागणार. किती वाजता? 4 वाजता. आपण म्हणायचं बरं झालं आलाय. ते म्हणणार किंमत, आपण म्हणायचं 400 रुपये किलो. ते म्हणणार 400 लय महाग होते, 200ला बाहेर येते. आपण वैतागल्यामुळे म्हणणार 200 तर 200. ते म्हणणार मग पुन्हा पाव किलो दे. किती किलो दे? पाव किलो वजन करून घेतलं का पुन्हा म्हणणार पुढल्या बाजारी पैसे. तूप विकायला एवढी अडचण आहे बरं का महाराज. पण दुकान कुठं बी असते. दुकान गटरावून जातेली, गटरात पडून जातेली, नंबराला उभा राहतेली, एका गालसानं 100 जण पितेली. पण दुकानाला आहे का महाराज काय गिराईक कमी आहे का? तसं परमार्थाकडे झालंय महाराज. तुकाराम महाराजांनी देव डोक्यावर घेतला, डोक्यावर. आणि तुकाराम महाराज देहूच्या बाजारात आले. देव घ्या कोणी आयताला घर पुसोनी. माणसं म्हणली देव न लगे का? साठवणीची रुदले जागी. कारण देव साठवायची जागाच हृदय आहे. पण तीच आपली मोकळी नाही का? मग क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार विकारानं मलिन झालो आपण. त्याच्यामुळे देव इथं राहत नाही. पण महाराज तुकारामाला म्हणा, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. आणि मग येऊन गोपाळ राही. आपल्या हृदयात भगवान परमात्मा राहतो. पण कशानं? भावानं, नाम प्रेमानं. आता जरा लक्षपूर्वक ऐकायचं. एक सांगतो बघा, व्यवहारामध्ये बायको जिंकाय पैसा लागतो. काय लागतो? पैसा. बायको जिंकाय पैसा लागतो. समाज जिंकायला कला लागते. शत्रू जिंकायला कपट लागतं. आणि देव जिंकायला फक्त आणि फक्त भाव लागतो. दुसरं काही लागत नाही. पैसा असल तर माझं प्रमाण नाही. मी प्रमाणाशिवाय बोलत नाही बरं का महाराज. आपण प्रामाणिक कीर्तन कराय. ऐका, प्रमाण नाथ बाबा सांगतात, धनवंत पुरुषाशी स्त्री लवथव करी कैशी. आता पुढचं नाथ बाबाच्या भाषेत सांगणं जरा अवघड आहे. नाथ महाराज म्हणतात, ज्या नवऱ्याकडे पैसा त्याची बायको अशी पाठीमाग शेपटी हलवते. बघा, ज्याला नोकरी नाही नोकरी त्याचं नंबर 1 काम. महिन्यात 1 दिवस, ज्या दिवशी पगार त्या दिवशी बायको रांगोळी काढणार. तिकडं मालकाला आणा बॅग आणा बॅग. हातातलं बॅग घेणार, लगेच खुर्ची बसलं का लगेच हातानं स्वाक्स काढणार. गरम पाणी पाय धुवायला लगेच महाराज गरम पाणी. मग बायको त्याला आंघोळ घालणार उठणं लावून. आणि मग ते म्हणणार, गंगू आज काय दिवाळी आहे का? गंगू म्हणणार, नाही बिंदूर आहे का नाही महाराज. बसायला पाटण, अगरबत्तीचा घमघमाटण, टकाटक वातावरण. आणि मग महाराज जेवण झालं, नवरा झोपाय गेला का बायको जाणार, उशाजवळ बसणार, डोक्याला हात लावणार, तेल लावणार. किती केलं भावासाठी, किती केलं बहिणीसाठी. तुम्हाला सांगते, वेगळं निघा आणि वेगळं निघून संसार बघा. किती केलं व भावासाठी, हाडाची काढ झाली पाक. असं म्हणलं का नवरा खिशातनं पैशाचं बंडल काढणार, बायकोच्या हातात ठेवणार, बायको उठून जाणार. दुसऱ्या दिवशी बॅग घ्यायला माणूस
नाही, हे बिचारे येणार, खुर्चीवर बसणार, हातानं स्वाक्स काढणार, वास घेऊन फेकून देणार आणि मग म्हणणार गंगू जरा पाणी आणखी प्यायला. गंगू म्हणणार हात मोडले का घ्यायला? महाराज व्यवहारात बायको जिंकाय पैसा पाहिजे महाराज. हो, समाज जिंकायला कला पाहिजे, कला. आज आमच्याकडे कला आहे, कीर्तनाची कला एक महाराज. हो, म्हणून समाज आम्हाला बोलवतो. वर्षे माझी गाडी फिरते 80,000 किलोमीटर वर्षाला. 10 वर्षापासून कीर्तन करतो. गुरुजी पायसापाट झाले खालनं माझे. कला आहे म्हणून आता मी एवढा नेटानं बोलतोय, आहे का नाही? का कला आहे माझी का? पण अजून इथून पुढे मी 50 वर्ष कीर्तन करणार, पण मग मरत मला कोणी बोलवणार नाही, कारण त्यावेळेला मी एवढं मोठ्यानं बोलणार नाही. मग कसं बोलणार? प्रस्तुत प्रसंगी प्राप्त ठिकाणी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग तुकोबरायचा 4 चरणाचा. मग वांगीतली माणसं म्हणणार यंदा त्या बुवाला तारीख देऊ नका, त्याची हवा निघायला लागली, म्हणणार का नाही महाराज? कला आहे. कलेला किंमत आहे, आपल्याला किंमत नाही. आणि खरं सांगतो बरं का बापू, तुम्हाला एक वाक्य सांगतो, ही माणसं फक्त आपल्या कलेवर प्रेम करतात, आपल्यावर प्रेम करत नाही. तर कीर्तनाला येऊपर्यंत फोन असतात, कुठपर्यंत आला, चहा घेणार का, कॉफी घेणार का, दूध पिणार का, इंडोसल पाणी घेणार का, इथवर येऊस तर. एकदा कीर्तन झालं, तो बुवा गाडीत बसून त्याच्या घरी गेला का, त्याची गाडी पुरात वाहून गेली का, त्याची गाडी पलटी झाली का, त्याला फाट्यावर चोराने आडून बडवला का, पुन्हा पुढल्या वर्षी हाय का रे काम, हाय की तुमची माती करून जातो. एकटा पुढे जाऊन तर करू काय महाराज? कलेव प्रेम आहे. ऐका एक महाराज, या संप्रदायामध्ये एक व्यक्तिमत्व होऊन गेले. व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे विद्यावाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार. नाव ऐकलं का महाराज? अंगावर शहर आहेत. सचिन महाराज, अण्णाचं कीर्तन जर आळंदीला घाटावं असलं, तुमच्या माझ्यासारखे कीर्तनकार पुढे बसायचे वही आणि पेन घेऊन, एवढं विद्वान व्यक्तिमत्व. पंढरपूरला कीर्तन असलं का बारी लागायची कीर्तन ऐकायला महाराज, धक्काबुक्की व्हायची, चंगराचिंगरी व्हायची, एवढं विद्वान व्यक्तिमत्व. पण शेवटच्या काळात अण्णाला महाराज घशाचा कॅन्सर झाला, अण्णाचं ऑपरेशन झालं, आवाज बंद झाला. अण्णा एका मठात राहायला लागले आळंदीला. एक विद्यार्थी गेला ना, अण्णाला विचारला, अण्णा आता कसं वाटतंय तुम्हाला? अण्णाने स्मित हास्य केलं, वही पेन घेताना लिहून सांगितलं, आता बरं वाटतंय मला, पण समाजाची लायकी मला आता कळाली. जेव्हा मी कीर्तन करायचो, अरे तुझ्यासारखी 10,000 पोरं माझ्या मागं पुढं फिरायची, आज माझी कीर्तन बंद झाली तर मला या ख्वाटवर न उचलून संडास बाथरूम पर्यंत कुणी नेत नाही. एवढ्या मोठ्या माणसाची एवढी मोठी वाईट अवस्था आहे, काय करायचं आपलं महाराज? समाजाला महाराज कला पाहिजे, दुसरा क्रमांक. तिसरा क्रमांक, शत्रू जिंकाय कपट पाहिजे, कपट. कपटाशिवाय शत्रू जिंकता येत नाही. आणि देव जिंकायला फक्त पाहिजे प्रेम, आणि देव जिंकायला फक्त पाहिजे भाव, आणि तेवढाच आपल्याकडं नाही. आता मला सांगा, आपलं सर्वात जास्त प्रेम कशावर आहे? आता हो गावकरी बोला की. अहो मी तुमच्या जवळचं सोपं सांगतो, लय अवघड सांगत नाही. आता माणसाचं सर्वात जास्त प्रेम कशावर आहे? कशावर आहे? पैशाला कोण विचारतं? कुत्र खात नाही पैशाला. आता सर्वात जास्त माणसाचं प्रेम कशावर आहे? बायको. तिचं तेवढं नाव काढू नका. बायको नावाचा प्राणी विचित्र. आता सर्वात जास्त माणसाचं प्रेम सांग कशावर आहे? मोबाईलवर, आहे का नाही मारा? एक वेळ माणसं बिन आणा पाण्याची राहतील, पण मोबाईल शिवाय राहत नाही. तर एवढं प्रेम आहे त्या मोबाईलवर, एवढं प्रेम आहे की एक वाक्य माझं लक्षात ठेवा, जितना अंगूठा फोन पे चलता है उतना अंगूठा माला पर चल जाए तो भगवान मिल जाए. उठाला उठाला. मोबाईल ना तरणी पोरत बिघडली नवल नाही, म्हातारी माणसं सुद्धा त्या मोबाईलनं आता सध्या बिघडलेली. आमच्या गावातल्या का पोराला लागली नोकरी, आणि त्याला 1,00,000 पगार. आणि मग त्यानं सांगितलं बाबाला, बाबा आयुष्यभर कष्ट केले, आता बसून खायचं, मला 1,00,000 पगार आहे, आणि पहिला पगार आज माझ्या हातात आहे, आज काय पाहिजे ते तुम्ही मला मागा. म्हातारं म्हणलं, मी असं बसून माझे गुडघे काम देणार नाहीत, मी आहे तेवढ्या 4 म्हशी राखतो, मला संसार सांगायचा आहे पुढं, आहे तेवढ्या 4 म्हशी राखतो, आणि मला काहीच नको, 1200 रुपयाचा मोबाईल एवढा आणून दे. असं म्हणलं का पोरगा आठवड्याला गेलं, विचार केला 1200 रुपयाचा घेऊन जमणार नाही, 1,00,000 पगार आहे, 50,000 रुपयाचा ॲपल कंपनीचा मोबाईल आणला, त्याच्यात 64 GB मेमरी कार्ड फ्री आलं. आता मला खरं सांगायचं, त्या 64 GB मेमरी कार्डात त्या म्हाताऱ्यानं काय भरायला पाहिजे गुरुजी?
काय भरायला पाहिजे? हरिपाठ, काकडा, इंदुरीकर बाबाचं कीर्तन भरावं, ढोक बाबाचं कीर्तन भरावं, इंग्रज महाराजांचं भरावं. ऐकू वाटलं माझं बी एखादं भर की ऐकू वाटलं तुला भरावं का नाही महाराज? पण ते म्हातारं हुशार, त्यानं भरली दादा कोंडकेची गाणी आणि जायचं मस्त रेंडवायला. तिकडं गेलं का त्या वायरा कानात घालायचं आणि एकटंच असं टिकडिक 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 करायचं. मी निघालो कीर्तनाला, मला वाटलं 100% विशाल महाराज खोलेचा पिंगळा ऐकत असलं पाहिजे ना. मी गेलो आणि त्याच्या कानातल्या वायरा काढल्या आणि माझ्या कानात घातल्या. गाणं कुठलं वाजलं? मला लगीन करावं वाटतंय. म्हातारा कितीचा? 80 वर्षाचा. त्याला करावं वाटतंय लगीन. मी त्याच्या घरी गेलो म्हणलं काकू म्हातारं पार बिघडलं, म्हातारं लगीन करायचं म्हणते. काकू म्हणली येऊ दे त्याला दावती नमुना. म्हातारा आलं, मसर बांधली, म्हातारी गप, म्हातारा गप, तिरी बी चुप मिरी बी चुप, कोण बोलणार ना. आणि मग महाराज म्हातारी बोल नका. म्हातारा म्हणते ए का झालंय? मुख्याचं सॉंग घेतलंय, बोल बोल म्हणलं का. म्हातारी म्हणते का व्हायचं राहिलं आता? 60 वर्ष झाली लग्नाला म्हणली. आल्यापासनं घरचं दारचं बघायचं, रानातलं माळातलं बघायचं, कोंबडं कुत्रं बघायचं, पाहुणापय बघायचं, काम करून करून जीवाचा पत्रा झाला, तुला आता लगीन करा वाटतंय? म्हातारा म्हणला म्हातारे तुझं मरेपर्यंत तोंड बघत नाही. 2-3 धोत्र, 2-3 महाराज शर्ट पिशवीत घातले आणि म्हातारं काशीला निघालं. आणि म्हातार रस्त्यापर्यंत गेलं. मग म्हातारीच्या डोक्यात आलं आता जर म्हातारं काशीला गेलं तर सकाळी शान कुणी काढायचं? लव मसर हिंडवायची कुणी? आणि मग म्हातारी मागणं म्हणते परदेशी परदेशी जाना नाही. म्हातार माग बघायचं, पुढं बघायचं. आणि मग म्हाताऱ्यानं पिशवी टाकून दिली. म्हातारा म्हणते तू जब जब मुझको पुकारे. आहे का नाही एवढं प्रेम संसारावर? आहे का नाही? अहो महाराज एवढं प्रेम संसारावर, पण तो संसार सुख देत नाही. माझं म्हणणं नाही. ज्ञानोबराय म्हणतात मृत्यू लोकी सुखाची कहाणी, जो ऐकी जल कवनाचे श्रवणी, कैसी सुख निद्रा अंतरोनिंगलाच्या. ज्ञानोबराय म्हणतात संसार दुःखाचं मूळ आहे. संसार हे कुणाला सुख देणार फळ नाही. म्हणून महाराज ज्या संसारावर तुम्ही प्रेम करताय तो संसार मात्र कसा आहे? संसार मिथ्य आहे. संसार हा जागृतीमध्येही सुख देत नाही आणि संसार स्वप्नात सुद्धा दुःख देतो. महाराज म्हणतात कोटियाचे पिशे उर फोडी, मृग जल दिसे सात पनाईसे. महाराजांचं प्रमाण असं आहे की उन्हाळ्याच्या दिवसात डांबरीवर तुम्हाला मृग जल पाण्यासारखं भासतं, पण ते पाणी नसतं. त्याच्या पाठीमागं हरिण नावाचा प्राणी दिवसभर धावतो, पण त्याची तहान भागत नाही. त्याच ज्ञान सर्व सुखाच्या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा क्षण पावला, माया वेष्टीला जीव माझा. म्हणून महाराज ज्या संसारात तुम्ही प्रेम करता तो संसार दुःख देतो. मग तुम्हाला प्रेमच करायचं असेल तर देवावर करा. का? तुम्ही देवावर प्रेम केलं का तो तुमची इच्छा पूर्ण करतो. विठ्ठल गंगाखेड नावाचं गाव आहे आणि त्या गावातून दिंडी निघाली पंढरपुराला. पंढरपूरला दिंडी निघाली. 6 वर्षाची मुलगी खेळत खेळत घरातनं बाहेर आली. बापाला प्रश्न करते बाबा ही माणसं कुठं निघाली? बापाला सांगितलं ही माणसं पंढरपूरला निघाली. बर 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 पंढरपूरला आहे तरी काय? बापानं सांगितलं पंढरपूरला अखिलकोट रुक्मिणी प्राण संजीवन जगतदार भगवान परमात्मा वास्तव्यास आहे. ज्याच्या सत्तेनं विश्वाची रचना होते, विश्वाची सृष्टीची रचना होते, असा भगवान परमात्मा पंढरपुरात वास्तव्याला आहे. त्या पोरीने सांगितलं ठीक आहे मला सुद्धा तुमच्या बरोबर पंढरपूरला यायचंय. 4-5 दिवसाचा प्रवास करून ती मुलगी पंढरपुरात आली. पांडुरंगाच्या रावळात गेली आणि रावळात गेल्याबरोबर पांडुरंगाच्या मुखाकडे पाहिलं आणि बापाला सांगितलं बाबा आता मी तुमच्या बरोबर घरी येणार नाही. का? तुझं पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी, माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरीराया. बाबा आता मला तुमच्या बरोबर यायचं नाही बाबा. नाही 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 आता तुम्ही एकटंच घरी जा. असं महाराज 4 दिवस लेकीचा बापाचा संवाद चालू आहे मंदिरात. मी येत नाही तुम्ही जावा घरी, मी येत नाही तुम्ही जावा घरी. 4थ्या दिवशी भक्त शिरोमणी नामदेवरायांचे वडील पंढरपुरात रावळात आले. बघितलं 4 दिवसापासून ही मुलगी हितच आहे, बाप तिचा हितच आहे, दोघाचा वाद चालू आहे. ऐका नामदेवरायांचे वडील जवळ गेले आणि सांगितलं हो काय झालं तुम्हाला? त्या मुलीने सांगितलं बाबा मला पंढरपुरात राहायचंय, हा माझा बाप आहे आणि मला घरी चल म्हणतो. नामदेवराच्या वडिलांनी सांगितलं तुम्ही बिनधास्त निघून जा, ही तुमची मुलगी आजपासून माझी मुलगी
नामदेवाचे घरी 14 जण स्मरते हरी आणि 15वी घरी नेली. एक वाक्य लक्षपूर्वक ऐका. महाराज योग्य वयामध्ये आपल्या लेकराचा हात योग्य व्यक्तीच्या हातात पडला का त्याच्या जीवनाचं सोनं होत असतं. आमच्या गुरुवर्यांच्या हातात आमचा हात पडला योग्य वयात, आमचं सोनं झालं महाराज. आम्ही आज महाराष्ट्रभर फिरतो का योग्य वेळी आमचा हात आमच्या गुरुवर्यांच्या हातात पडला. पण त्याच वेळेला जर हात आमचा चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडला असता तर आपलं कोणी नादाला लागत नाही, फाडून टाकेन. अरे पण तुझी फाटलेली पॅन्ट कोण शिवली येड्या, आहे का नाही महाराज. संगत चुकली का पंगत हुकली. नामदेवाच्या घरी त्या मुलीनं जावं, सकाळी 3 वाजता उठावं आणि पंढरपुराकडे निघावं. मागून आवाज यावा, ए जने. आले का लक्षात तुमच्या कोण होती मुलगी? जनाबाई. तिचं नाव. कुठं निघाले का? निघाले पंढरपूरला देवाला. गोपाळपूर त्यांचं गाव. असं कर माघारी ये. ददन कोण ददायचं? ददन ददावं. पीठ भरावं दिगंबर बाबा. परत पंढरपुराकडे निघावं. मागून आवाज यावा, जने स्वयंपाक कोण करायचं? स्वयंपाक करावा, धुणं भांड करावं, सगळं काम आवरावं. परत पंढरपुराकडे निघावं. मागून आवाज यावा, जने अगं गौऱ्या कोण वेचायचं? गौऱ्या वेचायला जावं. परत माघार यावं. परत पंढरपुराकडे निघावं. मागून आवाज यावा, जने अगं संध्याकाळचा स्वयंपाक कोणी करावा? संध्याकाळी स्वयंपाक करावा. झोपायला 12 वाजायच्या, पहाटे 3 वाजता उठायला लागायचं. असं म्हणतात जुन्या काळात ज्या महिलेला झोप कमी असायची तिच्या डोक्यात वा होत होत्या. आता वा राहिल्या नाहीत. हेड अँड शोल्डर, गायत्री, हमाम, रेक्सोना, डव एवढे शॅम्पू आले. आता वाचा बायाने बिवडच करून टाकला महाराज. जनाबाईच्या डोक्यात वा झाल्या. आणि माझा भगवान परमात्म्याला प्रश्न पडला, माझे जना वाहनात रचलेले विठेवर उडी मारावे, कपाला कुंकू लावावं, अंगावर साडी नेसावी आणि जनाबाईच्या डोक्यातल्या वा काढाव्या. तुळशीच्या बन्नी जना उकलती वेणी, हाती घेऊन आलो नि डोळी चोळे चक्रपाणी. जनाबाईच्या देवाला सवय लागावी आणि जनाबाईच्या घरी देव वास्तव्यास राहावा. जनाबाईच्या घरी रोज देवानं जावं, ददन ददव लागावं, माघारी यावं. पण एक दिवस मात्र असा उजडला की देवाला उशीर झाला आणि देवाला उशीर झाल्यामुळे देवाचा पितांबर तिथं विसरला, शेला तिथं विसरला आणि अलंकारही तिथं विसरले. आणि मग महाराज पंढरपुरात देऊन उभा राहिला. मग सगळ्या गावात कालवा देव बाटला. देवाची चोरी झाली. कुणी केली देवाची चोरी? अहो ज्या अर्थी जनाबाईची वाक देवाच्या अंगावर त्या अर्थी जनाबाईनं देवाची चोरी केली. सगळीकडे महाराज कालवा झाला. जनाबाईच्या घरी मोर्चा गेला आणि जनाबाईला सांगितलं, तू देवाची चोरी केली, तू चुकीचे आहे, तुला चोरीच्या आरोपाखाली आम्ही तुला अटक करत आहोत, तुझी शेवटची इच्छा काय? जनाबाईने सांगितलं, मला एकदा त्या काळ्याचं तोंड बघायचं आहे. मंदिरात तिला नेलं, मंदिरात उभा केलं. मंदिरात उभा केल्यानंतर तिनं देवाकडे पाहिलं आणि सांगितलं, हे विट्या मुलमायेच्या, तुझी टिंब टिंब तुझं गेलं मड आणि तुला बघून काय रड देवा, तू चांगला नाही. देवा पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्र तो भाग्यवंत केला, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार. देवा चांगला नाही. दिसायला काळा तसा वागायला काळा. अरे मी तुझं नाव घेतलं, चुकलं का माझं? तुझं भजन केलं, चुकलं का माझं? देवा तुला सखा म्हणलं, चुकलं का माझं? अरे चुकलं म्हणून तर तुम्हाला ही शिक्षा दिली का देवा? जनाबाईनं मंदिरातनं बाहेर पडावं, चंद्रभागेला जावं आणि चंद्रभागेला सुरवला होता. जनाबाईला सुरावर द्यायचं होतं आणि जनाबाईचा हात सुराला लागल्याबरोबर सुराचं पाणी पाणी झालं. हेच वर्णन तुकाराम महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात करतायत. होया भक्ती केला तैसा, 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 होया भक्ती केला तैसा,
भीतीचा पूर्वी धरावीतीच्या पूर्वी धरावीतीच्या पूर्वी धरावीतीच्या होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावीतीच्या पूर्वी धरावीतीच्या पूर्वी धरावीतीच्या पूर्वी धरावीतीच्या होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावीतीचा पूर्वी धरावीतीच्या महाराज होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तीचा. जरा आता ऐका महाराज, भगवंताच्या अवताराचं प्रयोजन सांगतो महाराज तुम्हाला. अंबरीश नावाचा राजा, अंबऋषी नाही अंबरीश, अंबरीश नावाचा राजा, आणि राजानं द्वादशी व्रताचं काय केलं महाराज, मनोरथ केलं, संकल्प केला. आणि बरोबर महाराज त्या व्रताचं उद्यापन करायचं, उद्यापन. आणि उद्यापन करण्यासाठी यमुनेच्या काठावर महाराज हे गेले. आणि गेल्यानंतर महाराज तिकडून दुर्वास ऋषी आले. आता दुर्वास ऋषी म्हणजे पहिल्यापासूनच महाराज कडक वातावरण. माणूस एका नसतो बघा गावात, आपण त्याला काहीच खपत नाही, लगेच जाग्यावर बोलणार, तसं कडक वातावरण. आणि मग महाराज या सगळ्याचं ते बघितलं वातावरण, देवव्रताचं उद्यापन करायचं आहे. ब्राह्मण बोलवले, तर ऋषींना महाराज आमंत्रण दिले, पण त्या ऋषीला आमंत्रण दिलं पण मला आमंत्रण दिलं नाही याचा राग दुर्वासाच्या महाराजांनी सांगितलं. ऐकलं का, असं करा, मला नाही बोलवलं ठीक आहे, पण मी आलोच आंघोळ करून, तुम्ही थांबा, आपण व्रताचं उद्यापन करू, असं म्हणून ते निघून गेले. पण तिकडच त्यांना महाराज वेळ फार लागला, तिकडच महाराज त्यांची संध्या व्हायची, तर असं बरंच काय काम, तिकडं वेळ लागला. पण मुहूर्ताची वेळ मात्र उद्यापनाची टळायला लागली. आणि मग एका ब्राह्मणानं पर्याय काढला आणि सांगितलं, असं करा की उद्यापन तर करायचं आहे, तुम्हाला उपवास तर सोडायचा आहे, मग असं करा, तुम्ही थोडं पाणी मुहूर्तावर घ्या, म्हणजे उपवास सोडलंय असं होत नाही, आणि उपवास म्हणजे राहायला बी असं होत नाही, म्हणजे मधला मार्ग आपण काढूया. आणि ऐका, तेवढ्यात अंबरीशानं महाराज पाण्याचा घोट घेतला, उद्यापन झालं, आणि थोड्या वेळानं दुर्वास आले तर पंक्ती बसल्यात. आता मग काय महाराज वातावरण, हे असं असते का म्हणले, मला बोलवलं, पत्रिका दिली, माझं यायच्या अगोदर तुम्ही तांदूळ टाकले, असं होते का म्हणले, जमत नाही म्हणले, असं नाही व्हायचं पहिले. असं दोघाचं महाराज शुद्ध युद्ध सुरू झालं. कुणाचं, अंबरीश बिचारा ग बसलाय, पण ह्यानं बोलायचा तडाकाच लावला आणि शाप दिला की मी यायच्या अगोदर तू हे सगळं केलंय की तुला 10 जन्म घ्यावे लागतील. किती जन्म घ्यावे लागतील, 10 जन्म. असे जटेतले बट उपसलीन दिली सोडून महाराज, की माग लागली त्याच्या अंबरीशाच्या, अंबरीश पुढं पळायला लागलाय, आणि हे बट माग लागली, जट माग लागली. आणि मग महाराज हा प्रसंग माझ्या भगवान कृष्ण परमात्म्याच्या डोक्यात, विष्णू भगवान परमात्मा डोक्यात आला की आपल्या भक्ताचं रक्षण केलं पाहिजे. आणि म्हणून आले, सुदर्शन चक्रानं त्याचं खंडन केलं, आणि त्या अंबरीश नावाच्या राजाचा शाप स्वतःवर घेतला. म्हणून भगवंताचे अवतार 10 झाले, मत्स्य, कुर्म, सुकर, वराह, वामन, नरसिंह. एवढंच काय महाराज, राम, कृष्ण, बौद्ध, आणि अजून एक बाकी आहे त्याचं नाव कलंकी. असे देवाचे 10 अवतार. कुणासाठी, होय भक्ती केला तैसा आणि पूर्वी धरावी ती इच्छा. अवताराचं प्रयोजन आहे ते महाराज. त्यानं तशी भक्ती केली, देवाने त्याची इच्छा पूर्ण केली. आता तुमचा माझा प्रश्न आहे महाराज, आम्ही पण देवाची भक्ती करतो, आम्ही कीर्तनाला येतोय, हरिपाठाला येतोय, मंदिरात आहे, पण देव आमची इच्छा पूर्ण का करत नाही? कोणाकडे वही आणि पेन असेल तर लिहून घ्या.
देव तुमची माझी इच्छा पूर्ण का करत नाही तर तुमच्या आणि माझ्या भक्तीत 4 प्रकारचे दोष आहेत. पहिला क्रमांक दोष सकामता, दुसरा क्रमांक दोष दांभिकता, तिसरा क्रमांक दोष व्यभिचारी भक्ती आणि चौथा क्रमांक दोष पापाचा परिग्रह करून केलेली भक्ती. पहिला क्रमांक सकामता म्हणजे काय? पांडुरंगाला पाया पडायला यायचं, त्याच्या पायावर चिमटभर साखर ठेवायची आणि देवावर पाठीवर बोस ठेवायचा. गायला खोंड होऊ दे, म्हशीला रेडी होऊ दे, पुरीला पोरग होऊ दे, पोराला पाहुणे येऊ दे. पोराला पाहुणे यायचे दिवस संपले, आता पोरानच पाहुणे होऊन तिकडे जायचे दिवस आलेले आहेत. ऐका नाही महाराज, वाईट अवस्था आहे, वाईट करा. ऐका, याला म्हणतात सकामता. एकदा काय झालं सांगतो गमतीनं. आमच्या गावात आले तहसीलदार साहेब, तहसीलदार साहेब गावात आले, गाडी लावली, गाडीतून खाली उतरले, हातात माय घेतला आणि पुकारला, ऐका ग्रामस्थांनो, या गावात जेवढे जेवढे मालकरी आहेत त्या मालकऱ्यांच्या नावावर सरकार 5 लाख रुपये भरणार आहे. असं म्हणलं का सचिन बाबा, आमच्या गावातनं टेम्पोवर माणसं पंढरपूरला गेली. आयशर एवढ्या टिपऱ्या मण्याच्या माळा घातल्या, जर माग काढून फेकून मशीन हाणते का मशीन टिंगू द्यायचा गुरुजी. आयो एवढ्या मोठ्या माळा घातल्या आणि सगळे बुवाच गावात, इकडं गंध, इकडं गंध, इकडं गंध, इकडं गंध. काहीला काय येत नसते पण गंध लावायचा नाद असतो कायला. असा गंध लावला आणि सगळ्या गावातनं बुवाच बुवा. मी गावात गेलो, विचार केला, 10 वर्षापासून कीर्तन करतो पण गावातला एकही माणूस अजून माझ्या हातून माळ घालून बदलला नाही. आणि एका दिवसात एवढी क्रांती झालीच कशी? मी एकाला म्हणलं कसं? तो म्हणला लाडकी बहीण योजना तसं. म्हणलं कसं कसं कसं? नाही म्हणला 5 लाख रुपये सरकार भरणार आहे. बरं म्हणलं ठीक आहे, माझं नाव नोंद करा. माझं नाव नोंद केलं आणि साहेबाची गाडी माघारी आली. साहेब गाडीतनं खाली उतरले आणि साहेबांनी सांगितलं, ऐका ग्रामस्थांनो, रात्रीचा GR खोटा होता. असं म्हणलं का एक म्हणते तुम्हाला सांगत होतो या बुवांच्या नाद्याला लागू नका. गेले की नाही 500 रुपये फुकाट जायचे न्यायचे पंढरपूरला. साहेब म्हणले रात्रीचा GR खोटा होता पण आता नवीन GR निघालाय. आपल्या गावाला प्यायच्या पाण्याची फार मोठी अडचण आहे आणि ती अडचण कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आपण गावात एक पाझर तलाव बांधत आहोत आणि त्या पाझर तलावाच्या भराव्यात 5 मालकरी घालायचे आहेत. असं म्हणलं का एकानं एकाचे सगळ्यांना माळा तोडून टाकल्या. बोपदे निवांत उभा राहिले. याला शास्त्रामध्ये सकामता असं म्हणतात. काहीतरी अपेक्षा ठेवून देवाकडे जाणं आणि त्याचा दोष लागतो बघा. पहिला क्रमांक सकामता, दुसरा क्रमांक दंभ. आता हे जरा सोपं करून सांगतो बरं का. दंभ ज्याचा एक अभंग पाठ, त्याचा लय मोठा थाट मारा, त्याला आणायला घरी जायचं, लय वातावरण असते महाराज. गट्टी एका मळ्यात, पकवाज एका मळ्यात, हातोडी एका मळ्यात. पण हे सांगणार कुठं आहे भजन आमक्याच्यात, बिडीचं बंडल आणा आधी सांगणार महाराज. गुळ ठेवला पाहिजे, पान सुपारी आणा, लय नाद असतो महाराज लोकांना, आहे का नाही महाराज? लय आणि समजा ते जर भजनाला आलं आणि त्याच्या अगोदर त्याचा जर अभंग कोणी भजनात म्हणलं का दोघाचे भांडणं, माझा अभंग तू काय लाव केला का अभंग सारख्या, याला शास्त्रात दंभ असं म्हणतात. आता आमच्या इकडचं एवढं बारीक सांगत नाही पण काय सांगू तुम्हाला, काय काय कीर्तनकार पैशासाठी एवढी नाटकं करायला लागले महाराज, बोलायचं काम नाही. माणसं रडवायची काय उद्योग लय बरा असतो महाराज. ते काय करतं माहिती आहे का, नाटकं असतात नसते काय नसते, माणसं रडवायची बेडवायची. काय करतं माहिती आहे का, फेटा बांधतानाच खिशात झेंडूबामचं डबे आणायची आणि त्या डबीतला थोडा झेंडूबाम हिथं लावायचा, थोडा हिथं लावायचा. रुमाल आला लोकाला माहीत नसते आणि बरोबर तो पॉइंट आला का असा रुमाल डोळ्यात घालायचा आणि डोळ्यातनं आपोआप 2-2 धारा लागल्या का फक्त स्वर बदलायचा. ज्ञानोबा जगत गुरु तुकोबराय माणसं काय कीर्तन केलं राव. महाराज रडले, रडला नव्हता तो पिस्तोल्या. त्याला प्रमाण आहे पुन्हा. तुका म्हणे आयुष्य गुरु शिष्य पण विठोबाच्या नरका जाती, याला दंभ असं म्हणतात. विठाला पहिला क्रमांक सकामता, दुसरा क्रमांक दांभिकता, तिसरा क्रमांक व्यभिचारी भक्ती. श्रावणाचा महिना आला का महादेवाशिवाय दुसऱ्या देवाला जायचं नाही. श्रावण गेला, भाद्रपद आला का गणपतीची आरती, गणपती गेला का पुन्हा दुर्गट भारी आणि पुन्हा मार्गशीर्ष महिना आला का बायांनी पाठ मांडायचा.
पाटाव लक्ष्मीचा फोटो ठेवायचा, पुढं कळस मांडायचा, हातात पुस्तक घ्यायचं आणि सुरुवात करायचं. आटपाट नावाचं नगर होतं, त्याला तालुका नाही जिल्हा नाही अजून मला कुठं खावला. आटपाट नगर नावाचं नगर होतं. त्या नगरामध्ये सुरचंद्रिका नावाची राणी होती. आपलं सगळं पाठ आहे. त्या राणीला शांबला नावाची कन्या होती आणि मग ती मिठाची गाह करून ते लय मोठं असते गुरुजी. अहो एवढंच काय, महिन्याव देव बदलले नवल नाही. दिवसाव सोमवारी महादेव, मंगळवारी भवानी, बुधवारी पांडुरंग, गुरुवारी दत्त, शुक्रवारी पुन्हा भवानी, शनिवारी मारुतीन, रविवारी खंडोबा. याला शास्त्रात व्यभिचारी भक्ती असं म्हणतात. काय म्हणतात? महाराज म्हणतात तुम्ही कोणत्याही देवाच्या जर पाया पडायला लागला तर कोणताच देव तुमची इच्छा पूर्ण करणार नाही, तुम्हाला सुख देणार नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नविना जीवा पण सध्या राहिली नाही निष्ठा. फक्त निष्ठा निष्ठी. फक्त सांगायला पाहिजे अमक्या अमक्या गावाला एक बुवा आहे आणि तो हात बघून भविष्य सांगतोय, टेम्पो भरून माणसं त्याच्या घरी. पण एक वाक्य लक्षात ठेवा, त्याच्या घरावर पत्र आहे का बघायचं. त्याला ज्ञानोबाचं प्रमाण सांगतो की मी काय पदार्थ बोलतोय का, जयाचे ऐक धड नाही तया परत्र पुससी काही. महाराज हिरीत नाही तर वाप्यात यायचं कुठनं, असं वाक्य आहे त्याचं. महाराज ज्ञानोबाची भाषा आहे तशी. ऐका महाराज, आपण सध्या निष्ठा ठेवून परमार्थ करत नाही. एक वाक्य लक्षात ठेवा, निष्ठा पाहिजे. निष्ठा. रामाचं रावणाचं युद्ध, रामाच्या रावणाच्या युद्धामध्ये रावणाचा सक्का भाऊ झाला जागा. आता त्याचं नाव कुंभकर्ण. एवढा मोठा होता, शास्त्रात त्याचं अतिशयोक्ती अलंकारामध्ये लक्षण आलं की कुंभकर्णाची दाढी करायचं म्हणलं तरी अवघड होतं महाराज. आपण दार धरतो का दार, ती खुरीकारी करायची मग दाढी करायची. एवढा मोठा कुंभकर्ण. कुंभकर्णाच्या नाकातनं जर एखादा हत्ती आत गेला तर 6 महिना आत सापडत नव्हता. एवढा मोठा कुंभकर्ण होता. कुंभकर्ण युद्धात जागा झाला. हातानं वानर चिरडायचा, पायानं वानर चिरडायचा, रक्ताचा मासाचा ढीग पडायला लागला आणि तेवढ्याच वेळामध्ये हातात एक वानर आलं आणि त्या वानराचा सुगंध आला. कुंभकर्णाने त्याच्याकडे बघितलं आणि विचारलं, अरे सुगंध कशाचा आहे? माझ्या शरीराचा आहे. काय नाव तुझं? गंधमादन. मी तुला सोडून देतो वागा, मी तुझ्यावर खुश आहे, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला मृत्यूपासून वाचवतो. फक्त एकदाच मुखानं म्हणायचं मी रावणाचा. काय म्हणायचं? काय म्हणायचं? मी रावणाचा. ते वानर म्हणते, अरे रावणाचा म्हणून जगण्यापेक्षा रामाचं म्हणून मेलेलं काय वाईट, याला निष्ठा असं म्हणतात. एवढी निष्ठा पाहिजे परमार्थात. का? निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धारे वर्म. आता ऐका, चुकलिया वर्म फेरा पडे. म्हणून महाराज सकामता झाली, दांभिकता झाली, व्यभिचारी झाली. 4था क्रमांक पापाचा परिग्रह करून केलेली भक्ती. आपण भक्ती करतोय तुम्हाला मला मान्य असतं, माहित असतं, पण त्याच्यात पापही घडत असतं. ते आपल्याला जाणवतं तरी पुढे चालू ठेवणं हे महाराज महापाप आहे. गणपती बसवायचा, सकाळ आरती संध्याकाळ आरती, 10व्या दिवशी गणपती ट्रॅक्टरात घालायचा, यानं दारू प्यायची, त्याला दम द्यायचा गणपतीला, पुढच्या वर्षी लवकर या, नदीवर न्यायचा, त्याच्या डोक्यावर पाय द्यायचा, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती म्हणले मी येणार ना आलाय का, पण तू राहणार नाही. तो डोक्यावर पाय दिलाय माझ्या ना, तुझं बॅनर लावतो की पुढल्या वर्षी. म्हणले भाऊ पुढे श्रद्धांजलीचं. याला महाराज पापाचा परिग्रह करून केलेली भक्ती म्हणतात. या 4 दोषामुळं
ऐका, देव तुमची इच्छा पूर्ण करत नाही. तुमची इच्छा जर देवानं पूर्ण करावी असं वाटत असल तर तुम्हाला शुद्ध अंतकरणानं त्याला शरण गेलं पाहिजे. त्याला महाराज ऐका वंदन केलं पाहिजे, त्याचं नाव घेतलं पाहिजे. कारण कलियुगात सांगितले नामापाशी चारी मुक्ती ऐशे बहुत ग्रंथी बोलिले. कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण भेटे. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मग काही बाधा. काम दुर्जनाची क्रोधा शांती खरग हाती आणि ते काळाशी नागविती. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला सांगा विनवितो तुम्हासे. पुन्हा महाराज म्हणतात नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. पुन्हा तुकाराम महाराज म्हणले लागोन या पाया विनवितो तुम्हाला करे टाळे बोला मुखी नाम. तरी लोक ऐकत नव्हते. महाराज म्हणले आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सकळाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. तरी लोक ऐकत नव्हते. महाराज म्हणले किती सांगो तरी नायकती टिंब टिंब. तरी लोक ऐकत नव्हते. पुन्हा तुकाराम महाराज म्हणले जन्मा येऊन काय केले तुवा मुद्दल गमाविले कार्य न फिरसी मागारा. अजून तरी फजित खुरा गाठोडीची केली नाशी आणि पुढे भिकती मागसी. विठ्ठल देवाला काही सुद्धा लागत नाही. फक्त अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. फक्त शुद्ध भावना अंतकरण. एका बिचारीनं किती वर्ष दात घासले नाहीत मला माहित नाही. पण देव तिच्या घरी गेला आणि तिची उष्टी बोर खाल्ली. तिचं नाव शबरी महाराज. काय लागत नाही महाराज. ऐका देव महाराज विदुराच्याच घरी गेला. केळं नाही केळाच्या साली खाल्ल्या महाराज. का तर त्याला शुद्ध भावांतकरण लागतं. देवाला काही लागत नाही. काय झालं महाराज एकदा तुकाराम महाराजांच्या घरी देव आले. सर्वसामान्य माणसाला ते सर्वसामान्य माणूस दिसायचा. पण तुकाराम महाराजांना पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. तुकोबराने त्याला घरात बोलवावं. त्याची पाद्य पूजा करावी. घरी मोडकिया बाजा वरी वाकळाच्या शेजा आणि देवाला तिथं बसवावं. बायकोला आवाज टाकावा. ऐकलं का जिजे आपल्या घरी देवाला जेवायला आणि मग देवाला जेवायला काहीतरी करा असं म्हणलं का महाराज तिनं काय करावं घरात जावं. 13 गाडग्याची उतरण होती. 13 गाडग्याची जुना काळ होता. आता राहील नाही उतरण कुठं बघायला. उतरण होती. उतरण पहिलं गाडगं उतरलं काय नाही मिळालं. दुसरं उतरलं काय नाही मिळालं. तिसरं उतरलं काय नाही मिळालं. चौथं उतरलं. 5वं उतरलं. 12 गाडगी उतरली काय नाही मिळालं. 13व्या गाडग्यात पासाभर ज्वारी आणि त्या ज्वारीकडे बघून माहेराची आठवण झाली. डोळ्यात पाणी भरलं. कारण बापाच्या घरी 3600 एकर ऊस किती होता. आज जो मुंबई पुणे हायवे ना गुरुजी तो आप्पाजी गोळवेच्या रानातनं गेलेला आहे. तुकोबराचे सासरे होते आप्पाजी गोळवे. शेठ होते महाराज त्या काळातले. पुण्यात नाव होतं बरंच मोठं आप्पाजी गोळवे त्यांचं नाव. मला सांगायचं भाव ऐका घरात आपल्या मुठभर धान्य नाही आणि बापाची 3600 एकर बागाय जमीन. जिजाबाईला न्यायलायची बैलगाडी. त्या बैलगाडीच्या बैलाच्या गळ्यातली घुंगर तांबे पितळाची नव्हती सोन्याची होती. बळीच्या पंखाचा छत असायचा. मखमलीचं कापड असायचं आणि भाऊ पुन्हा पुन्हा घोड्या वाचायचा. घोड्याच्या तोंडातलं लगाम सोन्याचं होतं आणि रिकीबा चांदीच्या होत्या. एवढी श्रीमंती बापाची होती. आणि नवऱ्याच्या घरी खायला अन्न नव्हतं तरी तक्रार नव्हती. कारण जुन्या काळात पोरगी नांदाय चालली काही सांगायचे नांदाय चालली. तक्रार येता कामा नाही. जर तक्रार आली तर तिथे येऊन तुला फास लावीन. कोण म्हणायची. जुन्या काळातली आई म्हणायची. आताची आई म्हणते बबली बघ कसं कसं होतंय. तुला राहावं वाटलं तर राहा नाहीतर पाहुणाच घेऊन महागारी. आपण त्याला स्टँडवर पांटपरी टाकून देऊ दरिद्री. आहे का नाही महाराज. अवघड आहे का नाही महाराज. ऐका त्या पसाभर ज्वारीच्या कन्या कराव्या आणि देवाला जेवायला बसवावं. दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या आणि मग कन्या वाढल्या का सगळीकडं धारा लागाव्या. देवानं ओंज करावी आणि कन्या प्राशन कराव्या. तुकोबराच्या डोळ्यात पाणी आलं. तुकाराम महाराज म्हणले मुख शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बल. माझ्याकडे देवा काय नाही तुला द्यायला हे तुळशीचं पान घे. देवानं सांगितलं तुळशीचं पान अगोदर दिलं असतं तर कन्याची सुद्धा गरज नव्हती. एवढी तुळस देवाला आवडते. एक उदाहरण सांगतो ऐका. सत्यभामेनं नारदाला विचारलं नारदा या जन्माची गोष्ट आवडते
ती गोष्ट मला पुढच्या जन्मी प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर करावं काय? नारद म्हणले सोपं आहे, या जन्मात ती गोष्ट दान देऊन टाकायची. बर म्हणले ठीक आहे. सत्यभामेला तिच्या प्राणापेक्षा प्रिय आवडायचा तिचा नवरा. कोण आवडायचा? नवरा. तिनं मागचा पुढचा विचार न करता नवऱ्याचा हात धरला आणि दान देऊन टाकला. शिकडं कालवा झाला की आपला नवरा सत्यभामेनं नारदाला दान दिला. आता बाकीच्या 16,106 आकडा ठेवा, आकडा 16,106 बायकांनी ठरवलं आपला नवरा आपल्याला परत पाहिजे. आंदोलन केलं नारदाच्या घरावर. देव आमच्या हक्काचा नाही, कोणाच्या बापाचा, आमचा आम्हाला परत द्या, असं घोषणा द्यायला लागल्या बायका. नारदाने सांगितलं तुमचं हाय मला मान्य आहे, पण आता दान दिल्यामुळं महागारी देता येत नाही. बायका मला तसा कसा देता येत नाही, काय नियम आहे सांग? नियम सांगितला, त्याच्या वजना इतकं सोनं जर तुम्ही मला दिलं तर मी तुमचा नवरा तुम्हाला परत देणार. पारडं आणलं, एका पारड्यात देवाला बसवलं आणि 16,107 पुन्हा आकडा ऐकायचा सत्यमामा धरून. सगळ्या बायका आल्या, कानातलं, नाकातलं, गळ्यातलं, हातातलं, पायातलं सगळं सोनं काढलं आणि पारड्यात ठेवलं 16,107 बायकांनी. तरी महाराज सोन्याचं पारडं वर आणि देवाचं पारडं खालीच. महाराज सगळे पर्याय संपले. पुन्हा विचार केला की देवाची एक बायको गैरहजर आहे, तिचं नाव सत्यभामा. नाही रुक्मिणी. सत्यभामा तरी कारणीभूत आहे सगळ्याला. आणि मग महाराज तिकडे दिंडी गेली. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला, उठा की चला, उठा उठा, चला चला चला, आपला नवरा दान दिला सत्यभामेनं नारदाला आणि चला लवकर. आता रुक्मिणीने विचार केला की आता आपल्याकडे तर सोनं नाही, आता आपण काय करावं. गेली तुळशीच्या पाया पडली आणि तुळशीच्या पाया पडून एक तुळशीचं पान हातात घेतलं आणि तिथं गेली ते पान पारड्यात ठेवलं. तसं सोन्याचं पारडं खाली गेलं आणि देवाचं पारडं वर आलं. त्याला प्रमाण तुळशी पत्र पारडे ठेविता माधव झाला बरोबरी. हेच वर्णन तो कोबऱ्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात करतात. एवढा जगदानी, एवढा जगदानी, एवढा जगदानी, एवढा जगदानी, एवढा जगदानी, एवढा जगदान, एवढा जगदान, एवढा जगदान. मागे तुळशी दळ पाणी, मागे तुळशी दळ पाणी, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. मागे तुळसी दळ पाणी, मागे तुळसी दळ पाणी, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. एवढा जगदानी, मागे तुळशी दळ पाणी, ओ मागे तुळशी दळ पाणी, मागे तुळशी दळ पाणी. एवढा जगदानी, मागे तुळशी दळ पाणी, मागे तुळशी दळ पाणी, मागे तुळशी दळ पाणी. एवढा जगदानी, केवढा सांगता येत नाही म्हणून एवढा जगदानी, जगाचं दान देणारा देव. पण त्याला अपेक्षा फक्त तुळशीच्या पानाची आणि तांब्या भरून पाण्याची. त्याला काही लागत नाही, त्याला नारळ लागत नाही, त्याला लागत नाही, त्याला लिंबू लागत नाही. आणि महाराज जगाच्या पाठीवर त्याच्यासारखा सोपा देव नाही. आता ऐका महाराज देवाच्या अवताराच्या प्रयोजन. महाराज माणूस जन्माला येतो कारण त्याला यावंच लागतं. संत येतात त्यांच्या मनानं, जातात त्यांच्या मनानं, त्यांचं स्वइच्छा प्रारब्ध आहे. आणि देवाला आणावं लागतं, माणसाला यावंच लागतं. का तर त्याचं पहिलं कारण आहे, आगा कर्मी जे उरावे ते सुखदुःखे फळायावे, ते भोगावया यावे देहायका. पहिलं कारण आहे माणसाच्या जन्माचं कर्म. जसं तुम्ही कर्म कराल तसं तुम्हाला भोग हे भोगावेच
लागणार. आता काय होते महाराज, दशरथाला सुद्धा कर्म चुकलं नाही. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे राम वनवासा गेला, वियोग घडला सीता देवीस. एवढंच काय महाराज, कर्मे रावण क्षय पावला. कर्म हे माणसाच्या महाराज जन्माचं मुख्य कारण आहे कर्म. दुसरं कारण आहे पाप. जन्मा येणे घडी, बातकाचे मूळ, संचिताचे फल भोगावया. अजून महाराजांचं प्रमाण आहे, तुका म्हणे पापी येती रोगाची आरोपे. ऐका, माणसाचं दुसरं कारण आहे पाप आणि तिसरं कारण आहे वासना. काय काय वासना. वासनेमुळे माणसाला जन्म घ्यावा लागतो. जन्मा येणे घडी, जसं पातकाचे मूळ तसं जन्मा येणे घडी. वासनेच्या संगे तेची झाली अंगी हरिरूप. पहिलं कारण आहे कर्म. कर्मामुळे यावंच लागतं. कर्म राहिलं का जन्म हा होतच असतो. या जन्मात ते कर्म फेडावं लागत असतं. जरा ऐका, उदाहरण सांगतो बघा. एक रामप्रभू वनवासाला निघाले, सीतामाई बरोबर आहे, लक्ष्मण भैया बरोबर आहेत, रथ झुपलाय, रथाला घोडे झुंपले आणि पाऊस नाही, पाणी नाही, काय नाही, तरी महाराज रथाच्या चाकाला चिखल लागायला लागला. विचार केला की पाऊस नसताना चिखल हा कुठून येतो. सुमंत रथातनं खाली उतरले, पाहिलं तर काय, जे दोन घोडे रथाला जुंपले होते त्या घोड्यांच्या डोळ्यातनं गळगळ 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 पाणी व्हायचं आणि त्याचा चिखल व्हायचा. रामप्रभू वनवासाला गेले, 14 वर्ष वनवास झाला. प्रभू रामचंद्र माघारी आले आणि आल्यानंतर बक्षीस वाटायचा कार्यक्रम. पहिलं बक्षीस उर्मिलेला, सगळ्याला बक्षीस वाटलं. आणि मग सगळ्या शेवट सुमंत जवळ आले, प्रभूच्या पाया पडले, सांगितलं देवा तुमच्या हातून 2 जणांचा सत्कार राहिलाय, तुमच्या हातून 2 जणांचं बक्षीस राहिले. प्रभू रामचंद्र म्हणले माझ्या हिशोबानं तर कुणीच राहिलेलं नाही, माझ्या हिशोबानं सगळ्याला झालंय. ऐका. आणि मग सुमंतानं देवाच्या हाताला धरलं, गोट्यात नेलं. पाहता तर काय, जे 2 घोडे रथाला जुंपले होते त्या घोड्यांनी त्या दिवसापासून अन्न पाण्याचा त्याग केला होता. हाडा आणि कातडं फक्त शिल्लक राहिलं होतं. प्रभू रामचंद्राने त्यांच्या महाराज पाठीवरनं हात फिरवला आणि सांगितलं मला माफ करा, या जन्मात मी तुमच्यासाठी काही करू शकत नाही का. बोलीला वाल्मिक तैसाची वर्तीन वरतून दावीन नामा म्हणे, पण मी तुम्हाला शब्द देतो की पुढल्या अवतारामध्ये मात्र तुमचं काम करणार. ते 2 घोडे अर्जुनाच्या घरी जन्माला आले आणि मग अर्जुनाची घोडी धोतली आनंदे आणि खरारा करण्याचं काम केलं. कर्म राहिलं का जन्म घ्यावा लागतो. पहिलं कारण आहे कर्म, दुसरं कारण आहे पाप. आता समाजामध्ये जी काही आंधळी पांगळी माणसं जन्माला येतात त्यांच्याकडे आपण बघितलं का आपल्याला वाईट वाटतंय महाराज, पण वाईट वाटून घ्यायचं नाही का, तर त्याचं ते पाठीमागच्या जन्माचं पाप या जन्मात त्याला फेडावं लागत असतं. आणि तिसरा क्रमांक वासना. वासना राहिली का वासना ओढाळ गाय, वासनेनं जन्म घ्यावा लागतो. आपल्या देशाचं नाव भारत असं का पडलं तर जडभरत नावाचा राजा आणि त्या राजाला राणीने दिला धोका आणि मग त्याच्या विरहानं त्याच्या त्रासानं त्यानं महाराज एका वनात सरोवराच्या काठी यज्ञ केला, याग केला, जप केलं, तप केलं, अनुष्ठान केलं प्रायश्चित्त म्हणून. पण एकदा जप करत असताना त्याच सरोवरामध्ये एक हरिण पाणी प्यायला आलं आणि त्या हरिण पाणी पित असताना विजेचा कडकडाट झाला आणि त्या विजेच्या कडकडाटानं त्या भीतीनं हरणाचा गर्भपात झाला. हरणाचं पिल्लू पाण्यात पडलं आणि हरिण निघून गेलं. राजानं विचार केला ह्या पिल्लाचं कसं, वर काढलं, स्वच्छ पुसलं आणि त्या दिवसापासून राजा त्या हरणासाठी जगायला लागला. रोज त्याला चारा, त्याला पाणी, त्याला आंघोळ घालणं, त्याला पाहणं. पण गंमत झाली अशी, राजा व्हायला लागला म्हातारा आणि हरिण व्हायला लागलं तरुण. जसं महाराज वय व्हायला लागलं तसे सतत चिंता की मी गेल्यानंतर माझ्या पाडसाचं कसं, मी गेल्यानंतर माझ्या पाडसाचं कसं, अशी चिंता करत 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 त्यानं देह ठेवला. भागवतामध्ये प्रमाण आलं, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. ही झाली माणसाच्या जन्माची 3 कारण. बरोबर आहे का. आता ऐका, संताच्या जन्माचं कारण एकच आहे. काय, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संताचे मार्ग, आडराणी भरलं जग. संत येतात ही त्यांच्याच मनानं आणि संत जाता सुद्धा त्यांच्याच मनानं. नाथबाबानं देह ठेवला.
भावकीतली माणसं आली, खांदा दिला आणि माणसं म्हणले लय कीर्तनन लय प्रवचनन लय लय बोलायचं म्हणले, पण शेवटी भावकीशिवाय पर्याय नाही. नाथ महाराज उठून बसले, म्हणले खाली ठेवा, मी पुन्हा बघतो काय करायचं ते. आहे का? पहिल्यांदा देह ठेवला पण पुन्हा उठून बसले. दुसऱ्यांदा देह ठेवला, भावकीतली माणसं म्हणली आता कालवा कराय न ग, उठून बसतो या. आहे का नाही? भावकीतली माणसं गप झाली. पण त्या गावात एक मुलगी नांदायला चालली होती पहिल्यांदा, आणि मग तिच्या आईने विचार केला, अपशकुन झाला, 2-4 शिव्या दिला नाथ बाबाला, ह्याला आजच मराय जमलं होतं का ना, असं तसं. उठून बसले, तुझी लेक आज घाललं, उद्या बघू पुन्हा काय करायचं ते महाराज. तिसऱ्यांदा मात्र जलसमाधी घेतली. का? येणं त्यांच्या हातानं, जाणं त्यांच्या हातानं. ज्ञानोबराचा जन्म त्यांच्या मनानं झाला आणि ज्ञानोबराची समाधी त्यांच्याच मनानं. तुकोबराचा जन्म 8 पिढ्या परमार्थ ज्या घरात त्याच घरात झाला. तुका विष्णू नाही तुझा आणि जाणं वैकुंठ गमन त्यांच्याच मनाने. ऐका महाराज, मला सांगायचा भाव असा आहे, संत येतात त्यांच्या मनानं, जातात त्यांच्या मनानं, पण त्यांच्या जन्माचं प्रयोजन फक्त एकच आहे, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत देण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. हे झालं संताचं. आणि देवाचं काय? धर्मरक्षा वया अवतार घेसी, धर्मरक्षा वया अवतार घेसी, धर्मरक्षा वया अवतार घेसी, धर्मरक्षा वया अवतार घेसी. आपुल्या पारीचे भक्तजन, आपुल्या पाळीचे भक्तजन, आपुल्या पाळीचे भक्तजन. देवाच्या जन्माचं कारण आहे फक्त धर्माचं रक्षण. म्हणून यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवते भारत. महाराज म्हणतात देवाचा जन्म त्या कारणासाठी आहे. काय? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. महाराज म्हणतात देव येतो धर्माचं पालन करायला आणि धर्माचं रक्षण करायला आणि साधूचं रक्षण करायला. आजही देव यायची वेळ आहे, पण त्या लायकीचे मायबाप नाहीत. आताची माई 7:30ला टीव्हीचं बटन दाबते, ते 11:30 पर्यंत टीव्ही बंद होत नाही. माझे मन तुझे झाले, तुझ्यात जीव रंगला. एका लग्नाची दुसरी गोष्ट, गोलीगत धोका, बिग बॉस. हे का नाही महाराज? सध्या आता त्याला ट्रेंड फाळालाय. मला सांगायचा भाव असा महाराज, आज तशा चित्ताची तशा अंतकरणाची माणसं समाजामध्ये राहिली नाहीत. बापाचं जीवन चाललं व्यसनामध्ये, लोकांची मापं काढण्यामध्ये, आणि आईचं जीवन चाललं महाराज फक्त फॅशनमध्ये आणि सोशल मीडियाच्या वापरामध्ये. त्याच्यामुळे भगवान परमात्मा जन्माला येऊ शकत नाही. वसुदेवासारखा बाप नाही आणि देवकी सारखी आई नाही. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायची वेळ आलेली आहे, पण आऊसाहेबासारखी आईन राजासारखा महाराज बाप नाही. 7 महिन्याचा गर्भ पोटात आहे आणि आऊसाहेबाला भेटायला शहाजीराजे आले आणि विचारलं काय तुमचे डोहाळे? आऊसाहेबांचं वाक्य आहे, उतरा घोड्याच्या खाली, मला घोड्यावर बसावं वाटतंय, मला हातात तलवार घ्यावी वाटते आणि मला शत्रूच्या नरडीचा घोट घ्यावा वाटतो. हे डोहाळे आऊसाहेबाचे होते म्हणून स्वराज्य निर्माण झालं. आज आपण सुखानं नांदत आहोत. हे माझ्या राजाचे उपकार आहेत. मला काल एकानं प्रश्न केला, ओ महाराज तुम्ही रोज कीर्तनात राजांचं नाव घेता, राजा काय देव होता का? मी सांगितलं माझा राजा देव नव्हता, पण माझ्या राजामुळे देवला देवा हे मात्र त्रिकाल बाध्य सत्य. छत्रपती शिवाजी महाराज झालेच नसते तर मंदिरावर नसते कळस, तुमच्या डोक्यावर महाराज ऐका नसती टोपी आणि ऐका आपल्या दारात नसती तुळस. हे सगळे उपकार माझ्या राजाचेच आहेत. म्हणून राजाही जन्माला यायला तयार आहे, पण त्या लायकीचे मायबाप नाही. आताच्या आईला जरी विचारलं तुमचे डोहाळे काय, सांगते ती मला माती खाऊ वाटती, चिचान बोरण शिंडकुट काय की शिंडकुट. आहे का नाही महाराज? अवघड आहे. देवाच्या जन्माचं प्रयोजन आहे महाराज धर्माचं रक्षण करणं, भक्ताचं रक्षण करणं. भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्मा अवतीर्ण होतो. अर्जुनाच्या महाराज रक्षणासाठी भगवान परमात्म्यानं महाभारतासारखं महाराज युद्ध केलं. ऐका अर्जुनाला उभं केलं आणि युद्धात महाराज त्याचं पाठबळ झाले. का? भक्त आहे तो. का? तर अर्जुनाचा रोम रोम कृष्ण कृष्ण गात होता. म्हणून मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी, तू हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. त्याने यानं महाराज देवाचा जन्म धर्माचं रक्षण करण्यासाठी आहे. ऐका अशीच धर्माला ग्लानी आली, या पृथ्वीवर वज झालं आणि या पृथ्वीचं वज ऐका या पृथ्वीला सण होईना,
दैत्यांचा महाराज अहंकार व्हायला लागला. दैत्य माजलं आणि मग या पृथ्वी मातेनं, ऐका, या पृथ्वी मातेनं गायीचं रूप धारण केलं आणि गायीचं रूप धारण करून ही पृथ्वी माता, ऐका, ब्रह्मदेवाच्या जवळ जाऊन उभा राहिली. ब्रह्मदेवाजवळ उभा राहिली. डोळ्यातनं घळघळ घळघळ पाणी व त्याला प्रमाण. वस्य रूपे पृथ्वी जाय ब्रह्मयापाशी. डोळ्यातनं घळघळ घळघळ पाणी व्हायला लागलं. ब्रह्मदेवाला विनंती केली, ब्रह्मदेवा, तुम्ही या सृष्टीची उत्पत्ती केली, पण या सृष्टीतली माणसं काही नीट वागत नाही, याचा मला त्रास व्हायला लागला. ब्रह्मदेवानं सांगितलं, माझ्याकडे फक्त एवढंच खातं आहे, मी फक्त प्रॉडक्ट बनवण्याचं काम करतो. काय करतो? फक्त मी प्रॉडक्ट बनवण्याचं काम करतो. माझ्याकडे याच्या स्थितीचं काम नाही. हीच गाई भगवान शंकराकडे गेली. शंकराचे पाय धरले, देवा वाचवा मला. देवानं सांगितलं, वाचवायचंय तुला, पण ऐक, माझ्याकडे फक्त लोक उचलायचं काम आहे, मी हे काम करत नाही. आणि मग शेवटी महाराज ही महाराज पृथ्वी गायीच्या रूपातली भगवान विष्णू परमात्म्याकडे गेली. आणि भगवान विष्णू परमात्म्याकडे जाऊन महाराज विष्णू भगवान परमात्म्याकडे जाऊन महाराज विनंती केली, देवा मला या त्रासातून वाचवा. आणि मग असं म्हणल्यानंतर भगवान विष्णू परमात्म्याने सांगितलं, हो ठीक आहे, मी तुमच्यासाठी अवतार घेतो. आणि मग तो अवतार घ्यायचा कोणाच्या पोटी? मग वसुदेव आणि देवकी. देवकी ही कंसाची चुलत बहीण आहे. आता महाराज ऐका, कंस दुराचारी होता, कंस मारामाऱ्या करायचा, कंस राक्षस होता. आणि कंसाकडून एवढं पाप घडलं, त्या पापाचा हिशोबच घडेना. आणि मग त्याने विचार केला, समाजामध्ये माझं नाव पूर्ण संपलंय, मला लोक मानत नाहीत, आता मी जगून तरी काय करायचं? हा नैराश्याचा भाग त्याच्या जीवनामध्ये आला. पण त्याला एका साधूनं बोध केला की असं कर, काहीतरी दान पुण्याचं काम कर. म्हणून त्यानं ठरवलं की आपण आता आपल्या चुलत बहिणीचं लग्न मोठं करूया, म्हणजे लोक आपल्याला मानतील. म्हणून त्याचा लहानपणीचा मित्र असणारा वसुदेवाला आपली बहीण द्यायचं ठरलं. दोघांचं लग्न लागलं. आणि मग लग्नाची वरात तेव्हापासून होती. वरात नवीन नाही, फक्त वरातीचा नियम बदललाय, आहे का नाही? पहिला डीजे नव्हता, आता फक्त डीजे आलाय. वरात निघाली, वरात निघाल्यानंतर आकाशवाणी झाली, ए मूर्ख कंसा, अरे हिच्या पोटी येणारा 8वा तुझा वध करणार आहे आणि तू हिच्या वरातीची तयारी करतो, हिला मिरवतो. असं आकाशवाणी झाल्याबरोबर कंसानं महाराज तलवार उपसलेला खडगा असं म्हणतात आणि आपल्या बहिणीच्या अंगावर धावला तिला मारायला. म्हणजे हिलाच नष्ट करतो, म्हणजे मारायची काय भानगड नाही, हिला पुत्र व्हायचे काय भानगड नाही. पण हात तो धरला वसुदेवानं वरच्यावर हात धरला. सांगितलं, तुझी जरी बहीण असली तर ती आजपासून माझी पत्नी, तिचं रक्षण करणं काम माझं आहे, तुला मारता येणार नाही. असं म्हणल्याबरोबर सांगितलं, नाही मारता येणार, मग करू तरी काय? सांगितलं वसुदेवानं, तू काहीच करू नको, आम्हाला बंदिवासात ठेव, आम्हाला जेवढी लेकरं होतील तेवढी तुला आणून दिली जातील. असं ठरल्यानंतर ऐका, कंस एवढा दुराचारी होता, कंसानं आपला बाप सुद्धा बंदिवासात ठेवला होता. एका कोठडीत महाराज कृष्ण भगवान परमात्म्याचे आई वडील म्हणजे वसुदेव आणि देवकीला ठेवलं आणि इकडं बाप त्यांच्या समोरच्या रूम मध्ये ठेवला. असाच महाराज प्रवास सुरू झाला आणि वसुदेव देवकीला पहिलं एक महाराज पुत्ररत्न प्राप्त झालं. पण ते पुत्ररत्न ठरल्याप्रमाणे वसुदेवानं कंसाला दिलं. कंसानं त्या लहान लेकराकडे बघितलं आणि मनात विचार केला की आपल्याला मारणार आहे 8वा, पहिल्याला मारून मिळायचं काय? त्या लहान मुलाकडे बघून त्याचे महाराज माया उत्पन्न झाली आणि विचार केला, एवढं छान पोरग मारून करायचं तरी काय? असं म्हणल्यानंतर हे मुलगा महागारी देऊन टाकला आणि ही बातमी नारदाच्या कानावर गेली. नारद म्हणजे कोण? जिसकी कोई भी बात रद्द नहीं होती उसका नाम नारद. महाराज पहिला 3 तळात एक नारद होता, आता घराघरात नारद आहे बघा, आहे का नाही? महाराज नारद आला आणि नारदाने सांगितलं, ए मूर्ख आहेस का तू? असे 8 दगड म्हणले, 8 दगड.
म्हणजे ह्यातलं मोज. मग ह्याने इकडनं मोजलं 1 2 3 4 5 6. इकडनं मोज 1 2 3 4 5 6 7 8. हा म्हणजे खालनं मोजल्यानंतर ह्याचा सुद्धा नंबर 8वा लागू शकतो. परत बोलून घेतलं, पायाला धरलं आणि भिंतीवर आपटून मारले. असे मारले आपटून 6. किती मारले? 6. आता वसुदेवाची महाराज ऐका, एक अजून एक पत्नी होती, तिचं नाव रोहिणी. आणि मग 7वा जो गर्भ होता तो योग मायेनं तिकडं ट्रान्सफर केला. आता 8वा जन्माला येणार. आता हा जो बल्ब आहे, या बल्बपेक्षा त्या महालात उजेड पडायचा. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे चित्त महाराज ऐका झुरत असे, त्याप्रमाणे जळत असे. त्याप्रमाणे कंसाला वाटायचं आता 8वं जन्माला येणार, मला मारणार, मी मरणार, असं महाराज त्याच्या मनामध्ये वातावरण. त्याला जिकडं तिकडं कृष्ण 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 दिसायचं. आणि तो दिवस समीप येत राहिला. आणि तो दिवस म्हणजे आजचा श्रावण वद्य अष्टमी. लाईट आली टायमिंगला, हे का नाही महाराज? बुधवार, रोहिणी नक्षत्र. आणि संध्याकाळच्या 12 वाजता बरोबर महाराज कृष्ण भगवान परमात्मा जन्माला आला. गोपाल कृष्ण भगवान की जय. जन्माला आला, पण आल्याबरोबर एकटा 8 वर्षाची मूर्ती. आणि मग महाराज देवकीच्या पुढं देवकी म्हणते, लपवा लपवा जगजेती, जनी कंसासी कळेल, माझ्या बाळासी मारील. आणि मग देव म्हणतो, आई आता तू टेन्शन घ्यायचं नाही, मी मरायला नाही मारायला आलो. हेच वर्णन तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या प्रकरणात. आला नावा रूपा, आला नावा रूपा, आला नावा रूपा. तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा. गेला तैसा, गेला तैसा. म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा. गेला तैसा होय बंदी, गेला तैसा. आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा. आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा. आला नावा रूपा, तुका म्हणी झाला सोपा. आणि या महाराज भगवान परमात्म्यानं संध्याकाळी 12 वाजता का जन्म घेतला, त्याचं कारण अंधकारातून महाराज उजेडाकडे जाणारा हा भगवान कृष्ण परमात्मा आहे. म्हणून महाराज 2 प्रहर रात्र म्हणजे 12 वाजता कृष्ण भगवान परमात्म्यानं जन्म घेतला. का जन्म घेतला तर भक्ताचं रक्षण करण्यासाठी, साधूचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्ट लोकांना मारण्यासाठी देवाचा जन्म झाला. तो दिवस म्हणजे आजचा दिवस. विठोबार कोमाई, बार कुमार, विठोबार कोमाई, बार कुमाई, बार कुमार, बार कुमाई, बार कुमार, बार कुमाई, बार कोमाई, गोपाल कुमार, हरी हरी विठोबार कोमाई, बार कुमाई, बार कुमाई, गोपाल कुमाई, बार कुमाई, गोपाल कुमाई, बार कुमार. गोपाल कुमाई. जय जय बार कुमार. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज
एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तिच्छा एवढा जगदानी मागे तुळसी पाणी होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तिच्छा आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा हो भगवान कृष्ण परमात्म्याचं महाराज नाव कृष्ण का पडलं तर महाराज कृष्ण या शब्दाचा अर्थ आहे की इति कृष्ण हा म्हणजे आकर्षण करणारा म्हणजे तो जवळ घेणारा म्हणून महाराज कृष्ण जन्माला आला आणि भक्ताला आनंद झाला म्हणून स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा कृष्ण गोकुळे जन्मला दृष्टाक्षर काप सुटला होता कृष्णाचा अवतार एवढंच काय गोकुळेच्या सुका अंतपार उद्या सकाळी ऐकायचं अंतपार नाही लेखा बाळकृष्णानंदा घरी आनंदाला नरणारी यमुना नदीला पूर आला होता पूर चालला चाट त्याशी लावेला अंगुष्ट धरणी माता सुखावली एवढंच काय महाराज वृक्षाला महाराज फळं लागायला लागले पालवी फुटायला लागली सगळीकडे आनंद 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 झाला आणि फटाकड्या वाजायला लागल्या हे का नाही नामदेव जनाबाई 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 तुकाराम 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 सर्वांनी उठून उभे राहायचं आणि पुंडलिक वरदेचा गजर झाला का अभंग, फुलं अभंग फुलं टाकायचे अभंग होईल सर्वांनी लक्ष ठेवा अभंग म्हणले अभंग झाल्यानंतर पुंडलिक होईल चला घ्या दशरथे मारिला तोची होता दशरथे मारिला तोची होता वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष वसुनाम तिथे बुधवाराचे वसुनाम तिथे बुधवाराचे जसे परिची सांगत से परिची सुख सांगत से परिची रोहिणी नक्षत्र दोन प्रहर रात्र रोहिणी नक्षत्र दोन प्रहर रात्र माया कार्यात्म रक्ष बाला माया कार्यात्म रक्ष बाला ऋतुल सर्वाधिक देऊळ नवग्रह सर्वाधिक देऊळ वसुदेव कपाळ धन्य धन्य वसुदेव कपाळ धन्य धन्य दयाचा वंश दयाची आनंद दयाचा वंश दयाची आनंद माझ्या कुळी गोविंदा अवतरला माझ्या कुळी गोविंदा अवतरला आयोनित भगवान होई काय आयोनित भगवान होई काय नामयाचा स्वामी प्रगट नामयाचा स्वामी प्रगट वसुनामती बुधवाराचे वसुनामती बुधवाराचे सुखदागरते परस्ती कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वंदनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गोपाला गोपाला
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला खाली बसा मते येता अवकाश संकल्पित वेळेमध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला बसा सर्वांनी खाली बसून घ्या शुद्धांत करणारा तुम्ही महाराज आज भगवान गोपाल कृष्णाच्या जन्मोत्सवाला हजर झालेला आहात ऐका तुमच्या जीवनातला हा सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे ज्याप्रमाणे महाराज कृष्ण भगवान परमात्मा जन्माला येतो आणि आपल्या जीवनातला अंधकार संपतो त्याचप्रमाणे आज बोलू नका जीवनामध्ये कृष्णाचा जन्म झाला असं समजा आणि आजपासून आपल्या जीवनातला अंधकार संपून उद्यापासून नवीन जीवन जगायला सुरुवात करा आणि महाराज या न्यायानं आपल्या जीवनामध्ये काही त्रुटी असतील काही कमतरता असेल ते उद्यापासून ही कमतरता भरून काढा चांगलं जीवन जगा चांगलं विचार करा धर्माचं काम करा गायीचं पालन करा व्यसनमुक्त जीवन जगा आई वडिलाची सेवा करा एवढा संकल्प आज करा झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम विठ्ठल जय जय विठ्ठल